आज आषाढ शुक्ल षष्ठी शालिवाहन शक 1946 व्यावहारिक तारीख 12 जुलै 2024 भारत इतिहास संशोधक मंडळाचे जे काही विविध उपक्रम आहेत त्यातला एक उपक्रम म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ संशोधकांना उपयुक्त असे अनेक वर्ग घेतं, अनेक कोर्सेस घेतं. त्यातला एक मोडी लिपीचा वर्ग असतो, एक फारसी भाषेचा वर्ग असतो. तर नुकताच जो फारसी भाषेचा वर्ग संपन्न झाला त्याचा आज गुणगौरव विद्यार्थी गुणगौरव सोहळा आहे आणि त्यानिमित्त जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, नातेवाईकांचे आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मी गुरुप्रसाद कानिटकर मनापासून स्वागत करतो. मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय पांडुरंगजी बलकवडे आणि आजचे आपले व्याख्याते ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री महेश तेंडुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया दीपप्रज्वलन करावं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक इतिहासाचार्य विका राजवाडे या दोघांच्याही प्रतिमांना त्यांनी पुष्पहार अर्पण करावा आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या वर्गाचे शिक्षक श्री पराग पिंपळखरे यांना ही विनंती आहे की धन्यवाद. मी दोनही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नमस्कार. भारत इतिहास संशोधक मंडळ जसं या मंडळातले सगळे पूर्वज म्हणजे इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते गजाननराव मेहेंदळे आणि आज व्यासपीठावरती या कारेक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत असणारे आमचे गुरु पांडुरंग बलकवडे सर यांच्यापर्यंत सगळी मंडळी कायम एक गोष्ट सांगत आलेली आहेत की हे संशोधकांचं मंडळ आहे. संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही मंडळाची जबाबदारी आहे. मंडळाच्या स्थापनेपासून ते आजतागायत आणि कायमस्वरूपी. तर त्यातला त्याच्यामध्ये संशोधक घडवण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर गहखरे असं नेहमी सांगत असत की मोडी लिपी आली पाहिजे, फारसी भाषा आली पाहिजे आणि कन्नड भाषा आली पाहिजे. त्यापैकी मोडी लिपी आणि फारसी भाषेचे वर्ग हे मंडळामध्ये नित्यनेमानी घेतले जातात. त्यापैकी आपल्यासमोर राजेंद्र ढुमेसर बसलेले आहेत, हे मोडी लिपीचे वर्ग घेत असतात. आणि राजेंद्र जोशी सर ज्यांच्याकडे आम्ही फारसी शिकलो ते राजेंद्र जोशी सर पूर्वी वर्ग घेत होते. आता त्याच्यानंतर पराग आणि आम्ही फारसी भाषेचे वर्ग घ्यायला लागलो आणि हा वर्ग आपला जो होता तो मार्च-एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाला आणि जून महिन्यामध्ये संपला. त्याची परवा परीक्षा झाली बुधवारी आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या परीक्षेला बसलेले जे सर्व विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत. आणि याच्यामधलं जे काही आम्ही तुम्हाला शिकवू शकलो असू, कारण 3 महिने हा खरं तर एखादी पूर्णतः नवीन भाषा शिकायला खूप कमी असा अवधी आहे. तर या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला जे काही शिकवू शकलो त्यातलं तुम्ही जे काही शिकू शकलात आणि तुम्ही जी प्रगती केली त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मनापासून शिक्षक म्हणून आम्ही दोघंही कौतुक करतो. आणि आता मी विद्यार्थ्यांचं एक नाव घेईन आणि मी मंडळाचे चिटणीस बलकवडे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना ही प्रशस्तीपत्रकं द्यावीत. मी नाव घेईन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कृपया पुढे या. आणि मी खरं तर विद्यार्थी म्हणतोय हे म्हणजे शिकण्यासाठी आले होते या अर्थाने विद्यार्थी, कारण कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी म्हणजे समृद्धी ही कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी, त्याच्यापासून IT क्षेत्रामध्ये नोकरी करणारे लोक, आमचे धनवेसाहेब हे RTO इन्स्पेक्टर आहेत आणि सनदी अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त असणारे माननीय तावरेसाहेब हेही वर्गामध्ये बसून शिकत होते. आणि अगदी जसं विद्यार्थी किंवा सौरभ गोखले हे अभिनेते आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, कुलकर्णी सर, अशा डायव्हर्स वेगवेगळ्या फील्डमधली सर्व मंडळी या वर्गामध्ये शिकत होती. आम्हाला शिकवताना कधी कधी थोडंसं टेन्शन असायचं की अरे बापरे, यांना आपण बरोबर शिकवू शकू का नाही. पण त्यांनी
वर्गात बसल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांनी कसं वागावं तसेच ते नेहमी वागत असत. तर मी नावं घेतो त्याप्रमाणे कृपया सर्व विद्यार्थ्यांनी पुढे या. समृद्धी बुचे, श्री दीपक रामचंद्र तावरे, श्री सुरेंद्र पाटसकर, श्री योगेश रत्नाकर फाटक, सोनाली कळके, श्री बालाजी भाऊसाहेब धनवे, श्री सौरभ गोखले, श्री अवधूत कुलकर्णी. कुलकर्णी सरांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे कुलकर्णी सरांना एक तसा थोडा मोठा अपघात झाला होता, पण तरीही ते चिकाटीने ज्या दिवशी त्यांना हॉस्पिटलनी डिस्चार्ज दिला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ते यायला लागले आणि त्यांनी सांगितलं की सर मला लिहिता फारसं येणार नाही पण मला वर्गात बसायचं आहे, मला वर्गात बसू द्या. मी त्यांना सांगितलं आणि परागनी त्यांना सांगितलं की तुम्ही वर्गात बसा, तुम्हाला जे येणार नाही ते जितक्या वेळेला तुम्हाला येणार नाही तितक्या वेळेला सांगा, तितक्या वेळेला आम्ही तुम्हाला शिकवू. पण त्यांनी परीक्षा दिली आणि ते परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेले आहेत. हो. श्री रोहित तेलंग, सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुन्हा स्थानापन्न व्हावं. आपल्या वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांना आम्ही विनंती केली होती की त्यांनी आपलं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करावं. तर मी सगळ्यात सुरुवातीला सौरभ गोखले सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया थोडक्यात 1-2 मिनिटात आपलं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले बलकवडे सर, तेंडुलकर सर आणि इतर सर्व मान्यवर, सर्वांना माझं विनम्र अभिवादन. सर्वात प्रथम खरंच मनपूर्वक आभार मानतो मी पराग पिंपळखरे आणि गुरुप्रसाद कानेटकर यांचे, कारण त्यांनी बऱ्याच वर्षांनंतर शिकायची संधी, वर्गात बसून शिकायची एक संधी मिळाली आणि ती खरंच आम्हाला त्यांच्या इतकीच एन्जॉय करता आली. त्यासाठी खरंच त्यांचे मनपूर्वक आभार. कारण कुठेतरी ती शिकण्याची एक सवय कॉलेजच्या दिवसांनंतर तुटलेली असते आणि नंतर तो कॉन्फिडन्स नसतो की त्या वर्गात बसून परत मी तेवढं ती गोष्ट एन्जॉय करू शकेन का. कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना तुम्हाला बरेच असे विषय असतात की त्यात तुम्हाला खरं तर इंटरेस्ट नसतो, पण ते सिलेबसमध्ये असतं त्यामुळे तुम्हाला शिकावं लागतं. तो तेव्हा ते वर्गात बसताना कितपत इंटरेस्ट असतो. पण इथे सगळे विद्यार्थी असे होते की जे स्वतःच्या मर्जीनी आणि स्वतःच्या आवडीखातर, इच्छेखातर आणि त्या ह्याच्या म्हणजे इच्छाशक्ती खातर तिथे आले होते. त्यामुळे तिथे जर तुम्हाला शिकवणारा गुरु जर तसा लाभला तर ती शिकण्यातली मजा एक वेगळी अनुभवायला येते. त्यामुळे मला वाटतं इथला कुठलाच विद्यार्थी असा नाही आहे की ज्याला इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं नाही. आणि त्यामुळे मला वाटतं इथे अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी हे फार कमी होते आमच्या हे बॅचमध्ये. यास मला सगळेजण विचारतात की अचानक फारसी आणि हे शिकायचं तुला काय. तर मला फक्त मी हे सांगेन की ही इच्छा का झाली ते म्हणजे आपण सगळेजणं सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या सगळ्याच्या पाणलोट क्षेत्रात आलेली लोकं आहोत
आणि आपल्यावर धडाधड रोज काहीतरी येऊन गाळ आपटत असतो. आणि मला असं बरेच वेळेला इच्छा व्हायची की अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात आणि त्याच्यावर लोक भयंकर भडभडून काय काय बोलत असतात. ऐतिहासिक कागदपत्र आहेत असं म्हणलं जातं आणि त्याच्यावर अत्यंत चित्रविचित्र कमेंट्स केल्या जातात. आणि त्यातला मला वाटतं त्याच्यावर 1000 कमेंट्स करणारी लोकं असली तर त्यातला एकच माणूस असा असतो की ज्याला कदाचित त्या ॲक्च्युअल ऐतिहासिक दस्तऐवजाबद्दल काहीतरी माहिती असते किंवा त्यांनी तो वाचलेला असतो. त्यामुळे मला कुठेतरी मनोमन असं वाटायचं की ह्याच्यावर कमेंट करण्याआधी आपल्याला ती गोष्ट तो खरा कागद आपण जो वाचलेला असेल तो आपल्याला माहिती असेल, त्याचा कंटेंट माहिती असेल तर त्याच्यावर कमेंट करणं याला काहीतरी अर्थ राहतो आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू राहते. आणि मला अशी मनोमन इच्छा त्यामुळे झाली की कुठेतरी आपल्याला या गोष्टी आल्या पाहिजेत. मराठी आपल्या सगळ्यांना येतं, इंग्लिशचं तर आपल्यावर आता मला वाटतं कंपल्शन झाल्यामुळे इंग्लिश आता सगळ्यांनाच येतं आणि हिंदी येतं, वाचता येतं. पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या आता आपल्याकडे मिसिंग आहेत, पण तरी त्याचा वापर काही वेळेला राजकीय कारणांसाठी किंवा इतर कुठल्या मोटिव्हनी बराच केला जातो आणि त्याच्यात अनेक अनभिज्ञ लोक अशी अडकतात आणि त्यांचाही वापर केला जातो. आणि त्या सगळ्या अडकलेल्या मंडळींमधला मी एक असू नये इतकीच माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी इथे आलो. आणि त्यासाठी मी या शोधात होतो की मला मोडी कोण शिकवेल, फारसी कोण शिकवेल. यूट्यूबचे मी खरं तर आभार मानेन, कारण मी बलकवडे सरांचे व्याख्यानं असतील, निनाद बेडेकर सरांची व्याख्यानं असतील, गजानन मेंदळे सरांची व्याख्यानं असतील, ही खूप ऐकत होतो. आणि त्याच्यावरनं मला एवढंच 100% कळत होतं की या लोकांचा अभ्यास प्रचंड आहे. त्यांना फारसी येतं, त्यांना मोडी येतं, त्यांना इतर अनेक भाषा, अनेक लिपी वाचता येतात. आणि ते जर तुम्हाला वाचता येत असेल आणि त्या आधारे जर तुम्ही एखादी गोष्ट लोकांसमोर ठेवली तर माणूस त्याला काउंटरच नाही करू शकत. त्यामुळे कुठेतरी मला अशी इच्छा झाली की त्यातलं एक 25%, 10% तरी आपल्याला वाचता आलं तरी आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करू शकू. त्यामुळे त्या शोधात होतो. दुर्दैवाने मी खूप लोकांना फेसबुकवर विचारलं मला कोणी मोडी शिकवेल का, तर मला त्याच्यावर उत्तरं मिळाली नाहीत. अनेक त्याच्यातले नावं नाही घेणार ऑब्व्हियसली, पण त्याच्यात अनेक असे सो कॉल्ड इतिहास संशोधक होते की जे असे काही कागदपत्र टाकायचे की मी हे वाचलं आहे, याचा अर्थ हा असा. पण मी त्यांना विचारलं मोडी मला शिकवाल का, तर मला कुठे उत्तरं मिळाली नाहीत. पण मला वाटतं कुठेतरी असं असतं की तुमच्या मनात ती स्ट्रॉंग इच्छा असली की ते योग जुळून येतात. आणि पुण्यातल्या पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो, तिथे मला मंडळाचा स्टॉल दिसला आणि तिथे मी विचारणा केली की मला असं शिकायचं आहे. तर त्यामुळे अरे आपण वर्ग घेतो. आणि मग मी इथे आलो आणि मग रेस्ट इज हिस्ट्री असं म्हणायला हरकत नाही. आणि टू माय सरप्राईज मला त्या दिवशी मी इथे आलो आणि मोडीचा वर्ग सुरू व्हायला वेळ होता, राजेंद्र सर होते. आणि मी म्हणलं ठीक आहे आता मोडीचा पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. पण तेवढ्यात मॅडम मला म्हणाले फारसी सुरू झालं आहे, तुला आवडेल का शिकायला. म्हणलं मला आवडेल जरूर. आणि त्यांनी प्रसाद सरांना बोलवलं आणि ते आले आणि त्यांनी इमिजिएटली ते म्हणले हो या आत्ता बसलात तरी चालेल. सो शिक्षकाचा हा अप्रोच कुठेतरी विद्यार्थ्याला फार महत्त्वाचा असतो आणि हे सगळं तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ही एक छोटीशी स्टेप, मला वाटतं पहिलीची परीक्षा आम्ही उत्तीर्ण झालो आहे आणि आता पुढे बरीच वाटचाल करायची आहे. तर त्या अभ्यासासाठी तुमचे आशीर्वाद लागतील, ते आमच्या पाठीशी राहू द्या. थँक्यू. धन्यवाद. मी बालाजी धनवे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. व्यासपीठावरील आदरणीय बलकवडे सर, महेश तेंडुलकर सर, आमचे गुरु पराग पिंपळकर सर आणि गुरुप्रसाद कानिटकर सर आणि इतर मान्यवर, मी आपल्या भारतीय इतिहास संशोधन मंडळाचा आणि माझ्या 2 गुरुवर्याचा खूप आभारी आहे. कारण मी परत एकदा मला विद्यार्थी होण्याचं भाग्य आपल्यामुळं मिळालं आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं. सर मी ॲक्च्युली मेकॅनिकल इंजिनियर आहे, तसा इतिहासाचा आणि माझा अर्थार्थी काही संबंध नाही, पण आणि पेशाने मी RTO इन्स्पेक्टर आहे. म्हणजे वाहन आणि यंत्र यातच आमचं आयुष्य गेलं जाईल. पण मला खरं नाद लावला शिवाजी महाराजांचा बाबासाहेबांनी. बाबासाहेब पर्वतीला असायचे आणि मी MPSC करत होतो सदाशिव पेठेत. त्यावेळी सायकलवर मी जायचो आणि त्यांच्या घराच्या बाहेर उभा राहायचो. आत बोलवलं तर ठीक, नाही बोलवलं तर ठीक, बोलायला मिळालं तर ठीक. तसं करत करत मग त्यांनीच एकदा मला सांगितलं की तुम्ही इतिहास संशोधन मंडळात का जात नाही. म्हणून मग मी 2001-2 साली इकडे यायला सुरू झालं. त्याचवेळी तेंडुलकर सरांना माहीत नसेल, मी तुमच्याकडे पण येत होतो सर, तुमचं इथं टिळक रोडला ऑफिस आहे. त्यावेळी तुमची बरीच किल्ल्यावरची पुस्तकं वाचली होती आणि प्रेरणा आज माझं नशीब असं की मला तुमच्याकडून माझी ही डिग्री मिळते.
तर त्यावेळीपासून मला असं वाटायचं की आपण इतिहास संशोधक नाही, अभ्यासक नाही, पण इतिहासाची आवड म्हणून तर काहीतरी वाचलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि मला इतिहासाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी बाबासाहेबांची अनेक व्याख्यानं ऐकली, निनाद काकांची बरीच व्याख्यानं ऐकली. डोंबिवलीचं त्यांचं एक व्याख्यान होतं आणि मी त्यावेळी नेमकं मुंबईला गेलो होतो आणि डोंबिवलीला माझं जाणं झालं आणि मला ते व्याख्यान ऐकायला मिळालं. त्यावेळी निनाद काकांनी सांगितलं होतं की शिवछत्रपतींची पत्रे असाच व्याख्यानाचा विषय होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी नीलप्रभूंचं फारसी पत्र सांगितलं होतं. तर ते तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. मला वाटतं ही घटना 2012-13ची असावी. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला ते पत्र वाचता आलं पाहिजे, म्हणजे ते पत्र आपल्याला असं हाताळता आलं पाहिजे. त्याचं भाषांतर वाचणं म्हणजे कुणीतरी आपल्याला ते सर्व करण्यासारखं आहे, त्यापेक्षा आपल्याला स्वतःला वाचता आलं पाहिजे. पण मला तो धागाच सापडत नव्हता की आपल्याला फारसी कशी शिकता येईल. म्हणजे नीलप्रभूंनी लिहिलेलं आणि महाराजांनी स्वतः कथित केलेलं जर ते पत्र असेल आणि ते पत्र आपल्याला ओरिजिनल वाचता आलं तर आपलं आयुष्याचंच सार्थक झालं असं मला वाटायचं. पण ते आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणून मी आत्ता सौरभ सर कसं म्हटलं तसं फारसीकडे का वळालो, तर मी यामुळं फारसीकडे वळालो. मी काही अभ्यासक नाही, संशोधक नाही, पण एक आवड शिवछत्रपतीवरती एक वेडं प्रेम म्हणून मला वाटत होतं की महाराजांच्या पाऊलखुणा शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टीच्या मागोवा घेता येईल ते घ्यायचा. म्हणून मी फारसीच्या क्लासला यायला सुरू झाली. त्यानंतर इथं भरतनाट्य मंदिरमध्ये निनाद काकांचं मी एक व्याख्यान ऐकलं होतं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी अफजल खानाचा तो वेटोळा शिक्का आहे, गर्ज अर्ज कुनत सिफर अला फजल फुजला या फजल अफजल अजहर मलकी बजाय तस्वीद आवाज आयत अफजल अफजल. हा परवा पराग सरांना आठवत नाही आहे त्यांना, पण गुरुप्रसाद सरांना तो छान आठवला, त्यांनी सांगितला. मलाही तो आठवला, पण सर मला अर्थ तुमच्या क्लासला आल्यानंतर कळाला. इतके दिवस मी आपला भाट कसं पाठांतर करतो तसं ते पाठांतर करत होतो. मला त्याचा अजहर मलकीचा अर्थ म्हणजे ते देवदूत हे जे तुम्ही सांगितलं ते आता कळालं. फारसीचा क्लास लावल्यानंतर शिकल्यानंतर कळालं की त्याचा अर्थ असा आहे बुवा. फारसीच्या वर्गामध्ये शिकत असताना आता सौरभ सर म्हणाले तसं फेसबुकवर समाज माध्यमामध्ये असे बरेच पेपर्स येतात. बरेच आता सत्यन वेलणकर सर असतील, ह्यांचे पेपर वाचले किंवा त्यांचं ते वाचलं की असं वाटायचं की किती यांचं कमांड आहे एखाद्या विषयावर, आपल्याला तसं का करता येणार नाही. आणि मी बलकवडे काकांना भेटायला जायचो त्यावेळी म्हणायचं तुम्ही आता काय अभ्यास करताय, तुम्ही मूळ साधनाचा अभ्यास करा. मी वाचतोय आपलं मराठीमध्ये, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही मोडी वाचा, फारसी वाचा. म्हणून सर मी हा क्लास लावला की सरांनी सांगितलं आहे फारसी, तर बघू तर प्रयत्न करू. म्हणून मी फारसी क्लास आलो. आमच्या क्लासचं वातावरण इतकं हसत खेळणं आणि खेळीमेळीच होतं. आता तावरे सरांसारखे इतके सिनियर अधिकारी असूनसुद्धा त्यांच्याकडे बघून असं कधी वाटत नाही की ते आपले क्लासमेट आहोत आम्ही सगळेजण, असं आमच्यात वातावरण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गुरूंची भूमिका. पराग सर जास्त बोलत नाही, ते फक्त शिकवतात, पण गुरुप्रसाद सरांचं वेगवेगळे किस्से सांगून आमचं मनोरंजन पण व्हायचं, अभ्यासही व्हायचा आणि नवीन माहितीही मिळायची. पराग सरांचं असं शिकवणं ते इतकं बिंबायचं की सर बऱ्यापैकी गोष्टी 80% तर लक्षात राहिलेत. आम्ही फक्त आमच्या होमवर्कमध्ये कमी पडलं, आम्ही कान धरून मान्य करतो, पण आम्ही इथून पुढं ते नक्की करू सर. मला फारसी क्लासचा फायदा झाला सर. मी परवा भिवंडीला गेलो होतो आणि तिथं एक बोहरी व्यक्ती होते, त्यांच्याकडे माझं बऱ्याच दिवसापासून काम अडलं होतं. तर त्यांच्या टेबलच्या शेजारी एक पर्शियन भाषेमध्ये असं ते प्लेट लिहिलेली होती आणि ती मी वाचायचा प्रयत्न केला. माझं काम खरंच बरं का, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष मी चक्रा मारतो आहे, माझं काम झालं नाही. मग ते मी वाचलं, बिस्मिल्ला उल रहमान असं होतं ते, आणि ते मी सुरुवात केली वाचायला आणि त्यांनी माझ्याकडे असं चमकून विळलं. ते म्हणजे तुम्हाला वाचता येतं आहे? म्हटलं हो. तर मग त्यांनी त्यांचं नाव मला ते माझ्यासमोर ठेवलं, म्हणे हे वाचा. तर ते त्यात ॲन होतं, ॲन. मग ते मी मुअज्जफल असं वाचलं. त्यांना ते इतकं आवडलं ना, ते म्हणे मला मुअज्जफल कोणच म्हणत नाही, मला मुझफ्फल म्हणतात सगळे, आणि माझं नाव तुम्ही करेक्ट म्हटलात, त्यामुळं मी म्हटलं सर ते माझं काम झालं. माझ्या क्लासची फी, पिंपळे सभागृहावरती इथंपर्यंत येण्या जाण्याचं, रिक्षाचं भाडं, पेट्रोल सगळं निघालं. त्यामुळं मी सर तुमचा आभारी आहे. माझं लिटरली 1.5 वर्ष खोळंबलेलं काम झालं. केवळ ते पण मोडकं तोडकं म्हणजे पहिलीतलं फारसी.
पण जाऊ दे, आपलं काम होण्याची मतलब. त्यामुळं मला असे 2 माझे गुरु दिसले, एकाकडे पराग सर, एकीकडे गुरुप्रसाद सर, असं ते 2 हात करून ते हे करतायत. सर्वत्र पूजित. त्यामुळे सर माझं काम झालं, मी आपला आभारी आहे. आणि आज परत एकदा मला ह्या कॉन्व्होकेशनच आहे आजचं आमचं हे. म्हणजे मला इंजिनिअरिंग डिग्री घेताना जेवढा आनंद झाला आहे तेवढा आज ह्या डिग्री घेताना आनंद झाला आहे. त्यामुळं मी इतिहास संशोधन मंडळ, पराग सर, गुरुप्रसाद सर यांचा सगळ्यांचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तो ॲन वाचण्याची जी गंमत आहे की नाही, ही माझी नाही आहे बरं का, किंवा त्याचीही नाही आहे. मी अगदीच स्पष्ट सांगतो की ती त्याचीही नाही आहे. गहखऱ्यांचं म्हणजे ऐतिहासिक फारसी साहित्यखंड 6 जर तुम्ही उघडून वाचलात तर जिथे ॲन येतो की नाही तिथे तात्या खरे अ किंवा आ असं एक्सप्लिसिटली लिहितात. आम्ही ते तसंच शिकलो आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकलेले असता तसे तुम्ही होता, हा त्यातला संस्काराचा भाग आहे. आणि जे आम्हाला येतं ते आम्ही तुम्हाला सांगितलं, इतकं त्यातलं साधं गणित आहे. त्यामुळे त्याचं जर का त्याचं श्रेय असेल तर ते माझं किंवा त्याचं नाही आहे, ते तात्या खऱ्यांचं श्रेय आहे, कारण त्याने आम्हाला तसं वाचायला शिकवलं म्हणून ते तसं आहे. मी पाटसकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया 2 मिनटं आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. पाटसकर सर सकाळ या वृत्तसमूहामध्ये सहयोगी संपादक, बरोबर ना, सहयोगी संपादक या पदावरती कार्यरत आहेत. त्यांचं कौतुक अशासाठी की ते ऑफिसच्या मध्ये 1 तास ब्रेक घेऊन, त्यांना जो काही लंच ब्रेक वगैरे किंवा काही ब्रेक असेल असा एक ब्रेक घेऊन 1 तासाचा ते फक्त क्लाससाठी येत असत. हे याच्यासाठी त्यांचं विशेष कौतुकही आहे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सगळेजण. खरं तर मनोगत व्यक्त करायचं म्हणून काय आत्ता माझ्या मनात काहीच नव्हतं आणि अचानक मला सांगितलं की मनोगत सांगा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की या दोघांचे आपल्याला जे काय पुढे बोलणार आहेत ते ऐकायचं आहे. त्यामुळे प्रातिनिधिक 2च अक्षरशः मी काय वाक्य म्हणून आपण सांगतो. आत्ता दोघांनी जसं मनोगत व्यक्त केलं तीच माझी पण भावना आहे. त्यातलं इतक्या वर्षांनंतर परत एकदा आपण सगळं शिकणं हा त्यातला एक भाग होता. 2 गोष्टी आवर्जून मी नमूद करेन की ही आमची सगळ्यांची सुरुवात आहे आणि याच्या पुढं आम्ही काही गोष्टी करत राहू. काही जणांनी आता आपल्यापैकी काही जणांनी आधी मोडी शिकलं होतं, त्याचं कदाचित सराव नसेल. तसंच माझं पण काही गोष्टी झाल्या होत्या की मोडी मी आधी शिकलो होतो पण सराव नाही राहिला. काही वेगळ्या कारणांमुळे ते मागे पडत गेलं आणि पुन्हा ही संधी मिळाल्यानंतर परत आपण यातनं सुरू करू म्हणून मी परत ह्या वर्गाकडे वळालो. हा त्यातला एक भाग झाला. दुसरा त्यातला आवर्जून मुद्दा सांगण्यासारखा असा की मनात काही ना काहीतरी प्रत्येकाच्या असतं, तशी ही सगळ्यांची सुरुवात आहे. आता मी सगळ्यांच्या वतीने, मी कोणाशी बोलणं आत्ता कोणाचं झालेलं नाही आहे, तरी सगळ्यांच्या वतीने मी असं एक माईकमध्ये बोला, कारण सगळ्यांच्या वतीने एक काय इच्छा म्हणून आपण व्यक्त करतो की हा समूह म्हणून आम्ही जे काय आत्ता 10-12 जण आहोत ते आम्ही एकत्र भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक मंडळाला म्हणून आम्ही सगळ्यांच्या वतीनेच एक आत्ता सगळ्यांना विनंती अशी करतो की वेगवेगळे प्रकल्प आपले चालू आहेत. यातल्या प्रकल्पामध्ये कुठल्याही याच्यामध्ये एखादा सहाय्यक म्हणून आम्ही तुम्हाला मदतीला येऊ शकत असू तर आवर्जून आम्हाला सांगा. आम्ही त्यात थोडं त्यातनं शिकत राहू, हा त्याचा आमचा त्यातला हेतू आहे. हे आम्ही करत राहू असं वाटतं. महत्त्वाच्या 2 गोष्टी परत आणखीन सांगण्यासारख्या म्हणजे की वातावरण आणि त्यातनं पुढे जाण्यासाठी मिळालेली सगळ्यांना मिळालेली इच्छा, ऊर्जा हा यातला भाग होता. मग एक मला आवर्जून एक आत्ताच्या आपल्या वर्गाच्या वेळेला घडलेली घटना सांगतो आणि मी थांबतो ॲक्च्युली. की त्या दिवशी आपला वर्ग संपल्यानंतर बलकवडे सर होते आणि काही नवीन वस्तू आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी ते बघायला म्हणून सगळ्यांना बोलवलं की या आपल्याकडे आहे, बघायला असं. तर सगळेजणं पहिल्यांदाच एखादी नाविन्यपूर्वक गोष्ट बघतो आहेत एवढ्या उत्सुकतेने सगळ्यांनी त्या तलवारी बघितल्या आणि बलकवडे सर आम्हाला प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा ते सांगत होते की याच्यावरती ह्या खुणा आहेत, हे शिक्के आहेत, हा कालावधी ह्याचा आहे, अजून त्याचं नंबरिंग व्हायचं आहे. अशा 10-15 तलवारी आणि काय बाकी सगळी शस्त्र इथे ठेवली होती त्याच्याबद्दल सांगत होते. मला वाटतं की हा उत्सुकतेचा जो भाग आहे, जी उत्सुकता त्यांनी सरांनी पण दाखवली ती सगळे आमच्यामध्ये पण एक काही प्रकारची ट्रान्सफर झाली आहे आणि त्यातनं प्रत्येकाने काही ना काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जातील. हा वर्ग इथं संपला असला तरी यातनं नवीन पाऊल पुढे प्रत्येकजण टाकतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आणि मंडळाचे आभार मानतो आणि मी थांबतो.
एक फक्त शेवटचं एक प्रातिनिधिक मनोगत घेऊया आपण आणि महेश तेंडुलकर सरांना विनंती करूया की त्यांनी आपला विषय आपल्यासमोर मांडावा. मी दीपक तावरे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया 2च मिनिटात त्यांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त कराव्यात. आदरणीय बलकवडे सर, तेंडुलकर सर, आमचे शिक्षक श्री गुरुप्रसाद कानिटकर सर आणि पिंपळकरे सर, उपस्थित सर्व माझे वर्गमित्र, मला आज अतिशय आनंद होत आहे की मी एक या म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संस्थेशी मी जोडलं गेलो आणि आम्ही काहीतरी आज शिकलेलो आहे. मला इतिहासाची खूप आवड होती. म्हणजे मी इतका प्रशासकीय सर्व्हिसमध्ये होतो, नेहमी असं स्ट्रेसफुल जॉब असायचं माझं, पण मला गेली 25 वर्ष जेव्हा मला वेळ मिळतो मी पुस्तक घेतो, इतिहासाचं पुस्तक घेतो आणि वाचतो. आणि जिथं जाईल तिथं इतिहासाबद्दल मला खूप अशी म्हणजे आवड आहे. म्हणजे आता अगदी कुठेही गेलं तर इतिहास आपल्याला दिसतच असतो. हे अगदी कुठं एअरपोर्टवर गेलं तर असं बाबा केम्पेगौडा एअरपोर्ट, तो हा कोण होता केम्पेगौडा. इस्रायलमध्ये गेलो बेन गुरियन एअरपोर्ट, तर कोण होता हा बेन गुरियन. अशी एक इतिहासाची आवड होती. अनेक पुस्तकं मी वाचली आणि शिवाजी महाराजांवर खूप वाचलं. मेहेंदळे सरांचं वाचलं, जदुनाथ सरकारचं वाचलं, अजून ते कोण ग्रँड डफ वगैरे असं सगळं वाचलं. मला मेहेंदळे सरांना भेटायची फार इच्छा होती. मी अनेक वर्ष प्रयत्न केलं मेहेंदळे सरांना भेटण्याची, पण माझी मार्चमध्ये भेटायची मला योग आला एका प्रसंगानंतर. मला वाटलं एक थोडा वेळ 5-10 मिनटं जरी भेट मिळाली तरी बरं होईल. पण मी त्यांना भेटलो आणि जवळपास माझी 4 तास त्यांच्याशी चर्चा झाली इतिहासावर. त्यांचे सगळे मला अनेक शंका होते इतिहासाच्या, ते त्यांनी खूप पॉझिटिव्हली हे केलं आणि त्यांनीच तिथून सांगितलं की म्हणलं असं मी आता पुढं काय करायचं, पुस्तकं तर खूप वाचली. ते म्हणजे पारसी शिका. आणि तिथून त्यांनी बसला असतानाच गुरुप्रसाद कानिटकर सरांना फोन केला आणि म्हणलं की हे येतील, ह्यांना क्लास कधी चालू होते, तर त्यांनी सांगितलं 10 तारखेला. आणि मग मी सुरू झालो. माझं असं होतं की इतिहास जो आहे तो आपला वारसा आहे, तो आपण पुजला पाहिजे. हा सगळ्यांची आहे. या इतिहासावर संशोधन करणं, ह्याचे वारसा जपणं आणि हा पुढं घेऊन जाणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आपण ह्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. म्हणजे हे एक होतं की कॉन्ट्रीब्युशन, त्या दृष्टीने एक पाऊल. नुसतं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही. जेव्हा आम्ही सुद्धा अजून काही कॉन्ट्रीब्यूट नाही केलं, शिकलेलं आहे. पण जेव्हा एखादा कधीही न वाचलेला पारसी पत्र आम्ही जेव्हा वाचू आणि तो मराठीत त्याचं किंवा ह्याच्यात आम्ही ट्रान्सलेट करून लोकांसमोर जाऊ, तेव्हा खरं ह्या क्लासचं सार्थक झालं असं मला वाटेल. मला या क्लासनिमित्त इथं ह्या संस्थेशी जोडलं गेलं ही सर्वात मोठी आहे. आणि 2 जे आमचे आम्हाला शिकवणारे होते, कानिटकर सर आणि पिंपळकरे सर, ह्या दोघांनी खरंच आम्हाला म्हणजे हे ठेवलं. म्हणजे नाही तर काय आता उत्साहाने आपण जातो आणि तिथं जर आपलं वातावरण तसं नसेल तर आपला उत्साह कमी होतो आणि आपण बाहेर पडतो. पण मला तसं कधी वाटलं नाही. आणि आज देखील आमच्याकडं फार महत्त्वाचा आज प्रोग्राम आहे. आमचे चीफ सेक्रेटरी नितीन करीर साहेबांचा सेंड ऑफ आहे तिथं डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला, आणि लंच आपलं डिनर आहे फॉलोड बाय पुन्हा क्लबला. पण मला वाटलं तिकडं जायचं की इकडं जायचं. पण असं जेव्हा डिसिजन मेकिंग होतं तर असं नेहमी वाटतं की आपलं जे पॅशन आहे ते आपलं डिसिजन पाहिजे. आणि म्हणून मी इथं यायचं मी निर्णय घेतला. आणि तिथं मी सांगितलं की मी काय तिथं येऊ शकणार नाही, नितीन करीर सरांना मी नंतर भेटेन. खरं एवढंच मी ह्या ठिकाणी सांगेन. ह्यापुढेही आमचा ग्रुप थोडा वेगळा होतो आहे असं वाटतं आहे, पण भेटत राहू. आणि काहीतरी पारसीमध्ये आणखीन जर कुठला ॲडव्हान्स क्लास वगैरे निघाला तर त्या देखील आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू. आमच्यासाठी जी काही जबाबदारी मंडळ देईल किंवा आम्ही काय करू शकत असेल तर निश्चितपणे आम्हाला बोलवा. कितीही लहान काम असेल तरी पण ते सांगा. असं म्हणे विचार करू नका की हे तावरे कोण मोठे अधिकारी आहेत किंवा काय नाही. इतिहास ह्या मंडळासाठी लहानातलं लहान काम देखील आम्ही करायला पूर्ण तयार आहोत. एवढंच मी सांगेन. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. तावरे सर धन्यवाद. इतके प्रशासकीय आणि शासकीय प्रोटोकॉल्स असताना सुद्धा एक इतका महाराष्ट्रातला इतका मोठा सनदी अधिकारी जेव्हा असं म्हणतो की आपलं पॅशन हा आपला चॉईस असला पाहिजे, दिस प्रूव्ज की इथे येणारी ह्या संस्थेच्या त्या गेटमधून आत येणारी जी माणसं आहेत ती आपल्या मनाने आतमध्ये आलेली असतात आणि त्यांना इतिहासामध्ये खरंच काहीतरी शिकायची किंवा खरंच काहीतरी करण्याची इच्छा असते. आणि आता या सगळ्यांनी ज्याचा उल्लेख केला की ह्या वर्गातलं वातावरण नेहमी हसत खेळत राहिलेलं आहे, तर त्यालासुद्धा कारणीभूत आम्ही ज्यांच्याकडे फारसी शिकलो
तीच माणसं आहेत. म्हणजे राजेंद्र जोशी सर आहेत किंवा मी आणि पराग स्पेसिफिकली जेव्हा फारसी शिकलो त्याच्यानंतर आम्ही तेंडुलकर सरांबरोबर बसून वाचायचो. आणि त्याची फक्त एक छोटी आठवण सांगतो आणि तेंडुलकर सरांना बोलण्याची विनंती करतो की त्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली होती, तू अडलास तर मी तुला सांगेन, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू वाचत राहा, याचा अर्थ तू बरोबर वाचतोयस. आणि मग त्यांनी आम्हाला इतिहासातले आम्हाला माहिती नसलेले, कारण ते आमच्यापेक्षा पुष्कळ वर्ष काम करत आहेत अधिक, त्याच्यानंतर बलकवडे सर आहेत, तेही तसेच आहेत. म्हणजे ते आता मंडळाचे चिटणीस आहेत, पण कुठलाही विद्यार्थी जर त्यांच्यासमोर गेला तर ते सगळी प्रशासकीय बाजूला ठेवतात आणि म्हणतात की हा काय झालं सांग. आत्तासुद्धा म्हणजे इथे येण्यापूर्वीसुद्धा 5 मिनटं आधी याच्या आम्ही शहाजीराजे, व्यंकोजीराजे, तंजावर, दक्षिणेतला प्रवास याच्याबद्दल त्यांनी मला एक खूप अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगितली जी मी कधी वाचलेली नव्हती. त्यामुळे अशा माणसांकडून, आणि हे सगळं हसत खेळत झालं, अशा माणसांकडून आम्ही जे शिकलो ते फक्त तुम्हाला आम्ही ट्रान्सफर केलं, एवढाच त्यातला आमचा रोल आहे. म्हणजे कदाचित शिक्षक म्हणून कधीतरी आम्ही कठोरही होतो, म्हणजे ते व्हावं लागतं कुठेतरी थोडीशी शिस्त आणण्यासाठी. म्हणजे सांगायला लागतं की नाहीतर तू येऊन शिकव, असं कधीतरी मीच बोलत असतो. म्हणजे पराग असं कधीही बोलत नाही, मीच हे बोलत असतो जनरली. पण त्याचं कारण एवढंच असतं की वेळेत दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणं, म्हणजे मंडळाने आम्हाला दिलेल्या वेळेत दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणं ही आमची जबाबदारी असते, म्हणून ते केलेलं असतं. बाकी कुणावरही त्याच्यात काही व्यक्तिगत शेरा किंवा टिप्पणी करणं असा त्यातला कधीही काही हेतू नसतो. असो, आपण पुढे जाऊया. मी महेश तेंडुलकर सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे मान्यवर, मी परत नावं घेत नाही. मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं की ज्यांनी फारसीसाठी म्हणून ॲडमिशन घेतली आणि हा कोर्स पूर्ण केला, या सगळ्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो, कारण त्यांना फारसी भाषा शिकावीशी वाटली. एक लक्षात ठेवा, एखादी भाषा आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा ज्ञानाचं एक विस्तृत दालन आपल्यासाठी खुलं होतं, आपला प्रवेश त्याच्यात होतो. आणि जसजशी आपली आवड त्या विषयामधली असते त्याप्रमाणे आपल्याला जर तिथे मिळत गेलं तर मग आनंदाचे डोही आनंद तरंग. एक उत्तर भारतामध्ये एक म्हण आहे, हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या. फारसी भाषा खरंच सोपी आहे. कोणी लहान मूल जर ती फारसी भाषा चांगल्या पद्धतीने बोलू शकत असेल ना तर ती आपल्याला पण येते. आता माझ्या बाबतीतच सांगतो ना, मी 40 नंतर फारसीतलं अबकडं करायला म्हणजे अलिफ बे पे ते ते शिकायला सुरुवात केली. आणि आज मी फारसीमध्ये काम करून त्यावर 4 पुस्तकं पब्लिश केली. असं काही नाही की बाबा माझं आता वय नाही, मला वेळ नाही, या गोष्टी तुम्ही ठेवू नका. कुठलीही भाषा किंवा कोणताही अभ्यास करायला वेळ आणि वय हे चोरावंच लागतं. वेळ जर चोरला नाहीत ना तुम्ही तर तुम्हाला मिळणार नाही. तर त्यामुळे वेळ आणि वय ह्या दोन्ही गोष्टी चोरून तुम्ही हा अभ्यास करायचा असतो. आत्ता या विद्यार्थ्यांच्याकडनं दोन्ही शिक्षकांबद्दल खूप भरभरून मी ऐकलं, बरं वाटलं. पण एक सांगतो, ही दोघं आहेत ना, ही जय वीरूची जोडी आहे. याच्यात एक गप्पा बसतो आणि दुसरा बोलतो. हे कसं काय कॉम्बिनेशन होते सांगत नाहीत, फक्त ते त्यांच्या पद्धतीने. परत आपलं पिंपळखरे जे आहेत ना ते तुम्हाला असं वाटतं फक्त शिकवतात, असं काही नाही. आम्हाला माहिती हो गेले 7-8 वर्ष पाहत. तर ह्या दोघांमधलं जे कॉम्बिनेशन आहे ना ते म्हणजे अंडरस्टँडिंग फारच छान आहे. तर असे शिक्षक तुम्हाला लाभले की ज्यांनी हसत खेळत आणि आनंदात परंतु फारसी शिकवलं, हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा माझी ॲडमिशन हा तर एक ॲक्सिडेंटच होता. मी फारसी शिकलो असतं असं मला मुळीच वाटलंच नाही. झालं काय की इथे डॉक्टर राजेंद्र जोशी म्हणून आहेत, ते इथे फारसीचे क्लास घ्यायचं. आणि जमली किती 5 मुलं. 5 मुलं. आता ती खुर्च्या तर भरल्या पाहिजेत ना, तर 4 जणं वर्षभर उर्दूतलं शिकत होते अक्षर ओळख म्हणून. आता 5वी खुर्ची कोणाची भरायची, माझी वर्णी लागली. म्हटलं मला याच्यातलं काहीच येत नाही. त्यावेळी गुरुवर्य मेंद्रांनी मला आलिफ बे पे ते से हे अवघ्या आठवड्यामध्ये सगळं शिकवलं. हां, याला आलिफ, याला बे, ते से, हां लाभ मी म्हणून ये वाव बडी आहे, चला पुढे. मी 5वा तिथे जाऊन बसलो. अशी माझी सुरुवात झाली. आणि नंतर ती त्या विषयाची जी गोडी लागत गेली ती नंतर अशा पद्धतीने अभ्यासाकडे वळाली
की अरे हे आपण वाचलेलं आहे, आपण अरे हे वाचायला हवं. आणि मग त्या भाषेचा उपयोग करून अनेक दस्तऐवज वाचायला लागलो. अडचणी खूप आल्या. डिक्शनरी बघणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. डिक्शनरी बघितल्याशिवाय तुम्हाला काहीही पर्याय नाही आहे. त्या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा असतात. त्या वाक्यामध्ये त्या शब्दाची कोणती छटा बसते आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते विचारात घ्यायला लागतं. तो सगळा प्रकार असा आहे की उजवीकडून डावीकडे फारसी वाचायचं आणि आपला विचार डावीकडनं उजवीकडे लिहून काढायचा. हा जो प्रकार आहे तो आमचा एक बखरकार पण गणलेला आहे. तो खरा आपलं अफजल खानाचा जो एक शरीररक्षक होता, त्याचं नाव होतं इथे सय्यद बंडा म्हणून येतो. तो खरा बडा सय्यद आहे, पण ते उलटं सुलट्यामध्ये जो काय घोटाळा झाला आहे तो सय्यद बंडा झाला आणि एखाद्या त्याचा सय्यद बंडू पण करून टाकला त्याचा. तर मजा अशी होते. तर हे जेव्हा तुम्ही शिकायला लागता तेव्हा अशा अनेक गोष्टी होतात की अहो ते जलील उल कद्र म्हणजे काय हो, पण ते चांगले हो. जलील म्हणजे आपण जो जलील समजतो तसं नाही आहे. किंवा जर नुकता खालीवर चुकला तर हमीज क्या औलाद आणि खमीज क्या औलाद असा प्रकार होऊन बसतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एक वेगळं काही तुम्हाला शिकवतात की बरोबर काय आणि चूक काय, आपल्याला नेमकं काय त्याच्यातनं अचीव करायचं हे त्यातनं शिकायला लागतं. फारसी भाषेत म्हणाल तर एक वाव हे जर अक्षर सोडलं आणि तेही काही शब्दांमध्ये किंवा खार करून खास्तन क्रियापदामध्ये ते वाव अक्षर सायलेंट आहे म्हणजे उच्चारत नाहीत, परंतु बाकीच्या ह्याच्यात ते वाव हे अक्षर वापरलं जातं. इतर भाषांमध्ये जर बघितलं तर अशी अनेक अक्षर आहेत की जी सायलेंट आहेत, त्यांचा उच्चार करायचा नाही. आता पोर्तुगीजमध्ये मी थोडं पोर्तुगीज पण जाणतो. त्यात शनिवारला साबदू फेअर म्हणतात. तर तुम्ही जर स्पेलिंग बघितलं तर साबादू फेअर असं दिसेल, पण ते साबदू फेअर आहे. किंवा कास CASA एस हा जेव्हा 2 स्वरांच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार झ सारखा करतात, तर ते काज आहे. आणि हाच स्पॅनिशमध्ये उच्चार करायचा झाला तर तो कासा होतो, कासा ब्लांका. आपण ऐकलं असेल नाव. तर सांगण्याचा उद्देश असा की फारसीमध्ये ह्या गोष्टी खूप कमी आहेत. फारसीमध्ये जेंडर नाही, म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग असं काही नाही आहे. जसं बंगालीमध्ये शर्ट आणि पॅन्ट, शर्ट फाटली आणि पॅन्ट फाटला दोन्ही चालतं, कारण ते निर्जीव आहे, त्याला कुठलं जेंडर नाही म्हटल्यानंतर चालू शकतं. फारसीमध्ये ह्या जेंडरचा प्रश्नच येत नाही. व्याकरण म्हणाल तर अतिशय सोपं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट फारसीमध्ये की आपण फारसीमध्ये असलेले किंवा पत्रलेखनामध्ये आलेले अनेक शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत. बेपासून सुरू होणारे सगळे बेअक्कल, बेमुरवत, बेपासून येणारे सगळे शब्द हे या फारसी, अरबी या भाषांमधून आलेले आहेत आणि ते इथे आपल्याला आढळतात. त्याचबरोबर सुपूर्दन आपण म्हणतो ना, सुपूर्द केला, त्याला कार्यभाग सुपूर्द केला, तो सुपूर्दन क्रियापद त्यांच्याकडनं आहे. दुसरं समजाविष आपण समजून सांगितलं, ते समजाविष हे देखील क्रियापद त्यांच्याकडचं आहे. अनेक क्रियापदं ती त्यांच्याकडनं आले आहेत. आता चष्मेबद्दूर, चष्मबद्दूर म्हणजे वाईट नजरेंपासून लांब असा त्याचा अर्थ आहे. तर आपण जे काही लावतो आणि जेव्हा तुम्ही फारसी शिकायला लागता आणि जेव्हा ती अशी स्प्लिट करून बघतात तेव्हा अनेक गोष्टी समजायला लागतात. त्यानंतर एक वेगळे पण तुम्हाला मला या भाषेमध्ये जाणवलं, ते एक फ्लो आहे त्याला, आणि तो फ्लो फार मजेदार आणि मस्त आहे तो. आता उदाहरणार्थ इन किताब अस्त, अगदी साधी मी वाक्यरचना सर, इन किताब अस्त, इन किताब मौलेमन अस्त, इन किताब मौलेमन खैली खूब अस्त. बघा कसा फ्लो आहे बघा. किताबम म्हणजे किताबे मन, दॅट इज किताबम, हे तुम्हाला शिकवलं असेल. पण कधी तुम्ही एकटे शांतपणे बसलात तर या गोष्टी तुम्ही स्वतःच्या मनापाशी म्हणत जा की किताब, किताबे बुजुर्ग मन मौलेमन अस्त, इन किताबे मौलेमन खैली खूब अस्त. ही जी वाक्यरचना आहे ना, ही आत्ता प्राथमिक वाटेल तुम्हाला, पण नंतर जेव्हा तुम्ही ही डॉक्युमेंट्स वाचायला घ्याल आणि त्याचे अर्थ काढायला लागाल तेव्हा हा जो काय तुमचा एक विचारांचा फ्लो आहे तो उपयोगाला येईल. कारण ह्या सगळ्याचा जेव्हा आपण एखादं वाक्य वाचतो तेव्हा याचा अर्थ त्याचबरोबरीने काढत जायला लागतो. एखाद्या वाक्याचा अर्थ काढताना पहिल्यांदा आम्ही हल्ला कोणावर करतो, तो क्रियापदावर करतो. क्रियापदावर हल्ला केला की समजतं की वाक्य कुठल्या दिशेने चाललेलं आहे. नंतर असतो तो काळ आणि मग त्याचा बाकीचा कर्ता, कर्म हे सगळं येतं. तर ही जर तुम्ही ठेवलीत तर खूप सोपं जाईल असं मला वाटतं.
आता इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज अनेक ऐतिहासिक दस्तऐवज आपल्याकडे नुसते धुळकात पडून आहेत. तर नुकतंच लायब्ररीमध्ये काही फारसी पुस्तकं होती. त्या बाईंना त्याचा ऑथर म्हणजे लेखक आणि पब्लिकेशन इयर पाहिजे होतं. तर कितीतरी चांगली आहे तो. म्हणजे हकीकत आहे, पृथ्वीराज चौहान आहे, आपल्याकडे तवारीख घौरी आहे, अनेक चांगली पुस्तकं आहेत. पण ती आज फारसी वाचक कोण नसल्यामुळे ती नुसती धुळखात पडलेली आहेत. असं होता कामा नये. तर अनेक पुस्तकं आहेत. या पुस्तकातनं आपल्याला वेगवेगळ्या लोकांचे व्ह्यूज, वेगवेगळ्या लोकांचे एकंदरीत या राज्यकर्त्यांबद्दलचे विचार आपल्याला लक्षात येतात. ते जो विचार लक्षात यायला पाहिजे असतील, नीट समजून घ्यायची वेळ यायची, तर तुम्हाला फारसी चांगलं यायला हवं. आता फारसीच्या बाबतीत सांगू ना की तुम्हाला ती कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. कुठल्याही विषयात ही गोष्ट खरी आहे. यशाला शॉर्टकट्स नसतात, कधीच नसतात. तर त्यात फारसी देखील त्याला अपवाद नाही आहे. फारसी शिकण्याचा फायदा असा की जे मोडी शिकलेले आहेत त्यांना मोडीपत्र अधिक सफाईने वाचता येतील, खास करून शिवकालीन पत्र की ज्याच्यात मराठीपेक्षा फारसी, अरबी आणि अन्य भाषांच्या शब्दांचाच भरमार जास्त आहे. तर ती जर पत्र वाचायची असतील, शिवकालीन पत्र, आणि त्याचा अर्थ घ्यायचा असेल तर फारसीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही परिस्थिती आहे. फारसीमधली क्रियापदं, फारसीमधल्या टर्म्स ह्या सगळ्या त्याच्यात आलेल्या आहेत. तर फारसीचा उपयोग हा तुम्हाला मोडी वाचनासाठी देखील चांगल्या पद्धतीने करता येईल. एखादं पत्र जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचू शकाल. आता येतो मी विजापूरच्या फरमानांकडे. विजापूरची फरमानं अतिशय सोपी आहेत. तुम्ही जर त्याचे जर वेगवेगळे भाग केलेत आणि आपल्याला नेमकं कुठल्या भागावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे हे जर ठरवलं तर ती फरमानं फारशी अवघड नाही आहेत. म्हणजे जसं शासकीय सेवेमध्ये जसं पिटिशन जजमेंट आणि ऑर्डर हा जसा प्रकार असतो तोच प्रकार या फरमानांमध्ये. मग काही वेळेला पिटिशन आणि ऑर्डर असते, काही वेळेला टोटल ऑर्डर असते. ह्या चौथा याच्यात पर्याय नसतो. याचे जर तुम्ही 4 भाग पाडले म्हणजे फरमाने हुमायून, शर्फ सुदूर या जानिब इथपर्यंत ते जातं. मग पुढे त्या माणसाचे अलकाब येतात. इज्जत और रिफत दस्तगा, शुजाअत शहामत इंतबा. आता ही पुन्हा कपलेट्स आहेत, एकमेकांना जुळलेलं आहे. इज्जत और रिफत दस्तगा शेवटी ते आहे, शुजाअत व शहामत पुन्हा ते आहे. तर ही कपलेट्स जी असतात ती जुळवत जायला लागतात. ती जुळवत गेली की त्याचे अलकाब होतात. लकबचं अनेकवचन अलकाब आहेत, म्हणजे या पदव्या आहेत या. तर हे जर तुम्हाला सूत्र जमलं तर ते सपासप काढता येतात. मग अफजल खानाचे अलकाब आहेत. एकदा तुम्हाला माहिती आहे त्या अलकाबात आपण डोकं घालून बसायचं नाही. अफजल खानापर्यंत येऊन बसायचं. सिपसालारपर्यंत येतो, अफजल खान येतो. मग अफजल खानाला काय आदिलशाह म्हणतो ते आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. काही वेळेला जी मुलकी फरमानं असतात म्हणजे एखाद्याच्या हक्काची किंवा एखादा देशमुख म्हणा किंवा पाटील म्हणा किंवा कुलकर्णी म्हणा कोणी याच्या हक्काचं जेव्हा रिन्युएशन असतं त्यावेळेचा एक पॅटर्न अगदी सोपा असतो. तो पॅटर्न एकदा का तुमच्या डोक्यात बसला ना की तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही. म्हणजे किती दर हर साल उजरं फरमान न कुनन, म्हणजे दरवर्षी फरमानाचा तगादा लावू नये. इट इज दॅट सिम्पल. आता पुढे तर औलाद एफादू जारी शासन म्हणजे याच्या मुलीकडच्या आणि मुलाकडच्या दोन्ही वंशजांसाठी म्हणून ते दिलेले असतात. तादानन बरहुक मे फरमाने अशरफ रवन तेहरीरन फित तारीख. मग काय जी असेल ती तारीख. इतकं सोपं आहे, काहीही अवघड नाही. किंवा तालीक लिहून घेऊन असल परतावून देणे. तालीक निविष्टे गिरफ्ते असलं फरमान बाज देहन. तादानन म्हणजे दानिश म्हणजे जाणावे की हा तुम्हाला मोडीपत्रामध्ये पण येतो. किंवा अजरा हे मराई मे पातशाने व फर्दे आवातिफे खुसरवाने. याचा अर्थ काय, आपल्याकडे अजरा मरामत जे येतं ना मोडीमध्ये तेच येते. म्हणजे काय की बादशाच्या कृपेने ही इतकं सोपं आहे. किंवा मनबाय मादल अल अमन मनबाय सुरू. मी हे पाठ केलेलं नाही आहे, हे वाचून झालेलं आहे. तर एकदा का तिथनं गाडी सुटली की ती तिथेच जाऊन पोचणार, हे लक्षात ठेवा. तर यात काही वेगळे पण काही नसतं. तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना की तुम्हाला हे आपोआप आत्मसात होतं. फक्त तुम्ही कशा पद्धतीने ते वाचताय, इजाफतची जेर कुठे देताय, कुठल्या शब्दावर भर पाडताय. आता उदाहरणार्थ आपण म्हणतो मदरसा,
फारसीमध्ये तुम्ही जर शिकत असाल तर तो मद्रिसे असाच उच्चार आला पाहिजे. दर्सवरनं मुदर्रिस आणि त्यावरनं मद्रिसे असा तो सगळा प्रोसेस आहे. किंवा दुसरं गेलं नाही येईल नाही गेला मग आता नंतर त्या येईल डोक्यात तेव्हा. तर या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्ही या समजून घ्यायचं असतं. यानंतर आता लिपीचं. आत्ता तुम्हाला नुकत्यांची पांगुळगाडा घेऊन चालायला लागते. नुकत्यांचा पांगुळगाडा घेऊन चालल्यावर तुम्हाला ते शब्द तुम्हाला समजत आहेत. एखादं डॉक्युमेंट वारंवार वाचा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा वाचा. दरवेळी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं नवीन शिकता येईल. जर एकदाच वाचून तुम्ही बाजूला गेलात ना आणि पुन्हा काही दिवसांनी ते आलं तर तुम्हाला ते अवघड जाईल. आणि ही वाचत असताना त्या शब्दांचा समूह वाचायचा प्रयत्न करा. वी ऑल रीड ग्रुप ऑफ वर्ड्स. बरोबर, आता हा शब्द घ्या, बरं, त्याला एक मात्रा रो बरं. आपण दरवेळी बरोबर वाचत नाही. हां, हे स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. सूचना, हा दीर्घ पाहिजे. तर हे एक ग्रुप ऑफ वर्ड्स ही तुम्ही वाचायची प्रॅक्टिस ठेवा. मग काय होईल, ह्यातनं तुम्हाला भराभर पुढे जाता येईल. नाहीतर एकेका शब्दापाशी तुम्ही जर अडून बसलात तर ते सगळं कंटाळवाणं होईल. कारण नाही म्हटलं तरी हा आपल्या मेंदूवर हा स्ट्रेन आणणारा प्रकार आहे, डोळे आणि मेंदू. तर ह्या ग्रुप ऑफ वर्ड्स तुम्ही जर लक्षात ठेवलेत तर तुम्हाला ही सुलभपणे वाचता येतील. आणि वाचत असताना त्याच्यात कुठे उद्गारवाचक चिन्ह आहे, कुठे प्रश्नार्थक चिन्ह आहे, हे समोरच्या ऐकणाऱ्या माणसाला लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने वाचा. या हरचे आम्रशब्द म्हणजे याबद्दल हुकूम काय, कॉमन येतं अगदी. तर इथे क्वेश्चन मार्क पाहिजे. अर्थात तो औरंगजेबाला विचारणार नाही हा प्रश्न, पण सांगण्याचा मुद्दा असा की प्रश्नार्थक आहे ते वाक्य, हे लक्षात आलं पाहिजे. आणि वाचताना आपल्याला ऐकायला येईल इतकं मोठं वाचा. कारण जेव्हा आपण डोळ्यांनी वाचत असतो तेव्हा आपले कान ऐकत असतात. आणि कान ऐकत असताना एखादा जर शब्द चुकला तर तो आपल्या कानाला खटकतो. तर वाचत असताना सगळ्या अगदी प्रवचन दिल्यावर का मोठ्यांनी काही गरज नाही, परंतु आपल्यापुरतं तुम्ही वाचा. आता तुमचा एक ग्रुप फॉर्म होतो आणि तेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा हे लक्षात ठेवा. मग एकमेकांच्या चुका तुम्ही दाखवून द्या. वेळेत दाखवून दिलं ना तर ते खूप चांगलं असतं. एखाद्या शब्दाचे उच्चार म्हणजे दांडीचा म्हणजे काफगाफमधला काफ आणि 2 नुकत्यांचा काफ हा इंग्रजी के आणि क्यू ह्यांचा जसा फरक आहे तसा आहे. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी इंग्रजीमध्ये लिहाल आणि जो किल्ला हा क्यूने लिहिल तो जास्त बरोबर आहे. तो केल्विन केनी जर लिहिला तर तो तितकासा बरोबर नाही. मग याला त्या भाषेची जाण नाही आहे हे लक्षात येतं. तर दोन्हीचे उच्चार, कय्यूम हा उच्चार तुम्हाला नीट करता आला पाहिजे. आपल्यापैकी एक सिने आणि नाट्यक्षेत्रात काम शब्दांना महत्त्व असतं. कुठला शब्द किती तुम्ही जोर देऊन बोलताय. भडकमकर नाही तर ते भडकमकर आहे, बरोबर आहे ना. तर या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. त्या शब्दांनी तुम्हाला अनेक गोष्टी मिळू शकतात. तर शब्दांच्या उच्चारांकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आता फारसी फरमानांमध्ये आपल्याकडे आदिलशाही फरमान आहेत, कुतबशाही फरमान आहेत, मुघलांची तर विपुल प्रमाणात फरमान आहेत. पर अगदी अकबरापासून अकबर, शहाजहान, औरंगजेब आणि त्याच्यानंतर पुढचे सगळे बादशाह या सगळ्यांची फरमान आहेत. आणि ती आज वाचकांच्या अभावामुळे ही नुसती आज धुळखत पडत आहे. इतकंच नाही, औरंगाबादच्या आर्काईव्जमध्ये देखील अनेक फारसी पत्र किंवा तुमची उर्दू डॉक्युमेंट्स नुसती पडलेली आहेत. आता ती तिथनं अलीगडकडे जायला लागली. आज आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे हा आपणच उलगडला पाहिजे. आपणच ही भाषा शिकून मग त्यातनं यातलं काय काढता येईल हे बघितलं पाहिजे. बाहेर नाही येऊन आमच्याकडे सांगलं हे बघा हे तुमचं डॉक्युमेंट आम्ही वाचून दाखवलं, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नसेल. अरे आणि मला कळतं ना, साक्षर आणि निरक्षर यातला जो फरक असतो ना तो ह्यात आहे. आज तू म्हणतोस त्याला मी डोकं डोलवायचं, अरे आण ना मी वाचतो ना. तर तो फरक व्हायला हवा, हे महत्त्वाचं आहे. आता अखबारांमध्ये येतो मी. अखबारांमध्ये देखील फार मजा आहे बघा. अखबारांमध्ये एक
टिपिकल पॅटर्न आहे. मुघल दरबारची बातमीपत्र की ज्याला सियाह अखबारात ते दरबारी माला म्हणतात. तर यामध्ये सुरुवात अशी असते, इथं वरती मिती दिलेली असते ज्याला सरखत किंवा सरनामा म्हणतो, त्याच्यात ती मिती दिलेली असते. नंतर औरंगजेबाचा अदालत म्हणा, दिवाने खास, दिवाने आम, गुसलखाना किंवा तत्सम हे केव्हा सुरू झालं ह्या वेळ दिलेली असते. यक पर्व से घरी रोजबारामध्ये जर गुसलखाने तशरीफ फर्मुदन अशी सुरुवात असते. किंवा ईद असेल तर ईदच्या वेळी बादशाहाने काय केलं, किंवा एखाद्या मातब्बर व्यक्तीचा जनाजा म्हणजे अंत्ययात्रा ही जेव्हा तिथं गेली तेव्हा मग औरंगजेब ते बरखास्त करतो आणि जाऊन तिथे जनाजाचा नमाज अदा करतो आणि मग ते पुढे जातं. असा सगळा प्रकार जो आहे तो पहिल्यांदा येतो. आणि नंतर वेगवेगळी सदरं सुरू होतात. मग त्याच्यात नजर मुलाजमत असतं, पेशकश असते, मनसबीत वाढ, मनसबीत कमी, नव सरफराज म्हणजे नव्याने त्यांना मनसब दिली असं असतं. काही वेळेला दागिन्यांचे कित्येक उल्लेख आहेत. म्हणजे त्याच्यात जी मुली आणि महिला पायात वापरतात ना पैंजण, त्याला पायझेब असं नाव आलेलं आहे. अंगुष्टरी, अंगुष्टरी म्हणजे अंगठी, समजतं, अवघड काही नाही आहे. तर असे वेगवेगळे शब्द, वेगवेगळे ज्वेल्सची म्हणजे काय तुम्ही म्हणता बहुमोल रत्नांची नावं त्याच्यात आली. मरवारीद म्हणजे पोवळं किंवा अल्मास, अल्मास म्हणजे हिरा. तर यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत, त्यांच्या किमती आलेल्या आहेत. हैदराबाद जेव्हा त्यांनी ताब्यात घेतला औरंगजेबाने आणि मुघलांनी, तेव्हा तिथली पन्नापासून वेगवेगळ्या खाणी त्याच्या ताब्यात आल्या. तिथनं निघालेले हिरे त्याच्या जोहरीने तपासून घेतलेले होते. हे सगळे उल्लेख या अखबारात आहेत. तर त्यामुळे अखबार हा अनिवार्य आहे. तुम्हाला जर मराठा हिस्ट्री जर नीट समजून घ्यायची असेल तर विरुद्ध पक्षाची देखील बाजू नीट समजून घेतली पाहिजे. आणि ती जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा मी नक्की सांगतो, आत्ता जी काय शिवाजी महाराजांची, संभाजीराजांची, राजाराम महाराजांची आणि संताजी धनाजीची जी काही तुमच्या मनातली जी काही प्रतिमा असेल ती निश्चित उंचावेल, हे मी तुम्हाला खात्री देतो. इतकं याच्यामध्ये भरलेलं आहे. संताजी आणि धनाजी या मुघलांना इतकं सळो की पळो करून सोडत असतात की त्यांना कधी गनीम लईम नाहीतर मखूर वगैरे असं म्हणजे ज्याच्यावर कोप झाला आहे असा, ह्याच्याशिवाय यांचे कलमच चालत नाहीत, अशातली परिस्थिती आहे. यातनं लक्षात येते की यांनी सोपं केलेलं नव्हतं. आज आदिलशाही बुडाली, परत आली नाही. हैदराबादची कुतबशाही गेली, परत आली नाही. पण मराठ्यांनी 25 वर्ष औरंगजेबाविरुद्ध झगडा दिला आणि यशस्वीपणे झगडा दिला आणि आपलं जे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आहे ते त्यांनी जिंकून दाखवलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण फक्त शिवकाळात अडकतो, पण पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर संताजी आणि धनाजीने शिवाजी महाराजांचाच विचार पुढे नेलेला आहे. आणि म्हणूनच हे 25 वर्ष जमलं आहे, नाहीतर केव्हाच संपलं असतं. त्यावेळी राजा नव्हता, ना पैसे ना फौज, फक्त असेल तर एक निष्ठेचं स्थान दिलेलं होतं. राजाराम महाराजांनी, महाराणी ताराबाई म्हणा, यांनी एक निष्ठेचं स्थान दिलं होतं, कुठलीही मदत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये या दोघांनी हा जो लढा दिलेला आहे तो खरोखरच अभूतपूर्व आहे. सोपा नाही आहे की आज 50-50 हजार लोक स्वतःबरोबर एकटा संताजी फिरवत होता जिंजीपासून सगळीकडे. 50,000 लोकांचा नुसता पगार द्यायचा झाला तरी काय होईल विचार करा. बाकीच्या गोष्टी अलग आहेत, परंतु ते होत होतं. तर हा इतिहास जो तुम्हाला समजून घ्यायचा असेल, नीट समजून घ्यायचा असेल, तो तुम्हाला फारसीशिवाय पर्याय नाही. आता फारसीबरोबरच तुम्हाला अन्य भाषांचं पण थोडंसं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही वेळेला या फारसी फरमानांमध्ये स्थानिक शब्द येऊन बसतात. एक आदिलशाही फरमान आहे, त्याच्यामध्ये चक्क निपुत्रिक असा शब्द आला आहे. आता हा इराणमधल्या माणसाला अवघड आहे वाचणं, तो निपुत्रिक वाचू शकेल, पण अर्थ काय, तर ते ज्या माणसाचा मृत्यू झाला आहे की ज्याला वारस नाही, त्याचे नातेवाईक जेव्हा त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ताब्यात घ्यायला जातात तेव्हा प्रॉपर्टी ताब्यात घ्यायच्या आधी त्याला जो काही कर भरायला लागतो सरकारात, त्याला निपुत्रिक असं म्हणतात. हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्या फरमानातला निपुत्रिक आणि आजूबाजूचा जो काही सगळा मजकूर आहे त्याचा अर्थ लावता येतो. दुसरा, शहाजीराजांना उद्देशून लिहिलेलं फरमान आहे मोहम्मद आदिलशाहचे, ते कन्वी असा शब्द आलेला आहे. तर कन्वी म्हणजे तमिळमध्ये खिंड. आता हा शब्द तुम्हाला मराठी शब्दकोशात कुठे मिळणार नाही, तुम्हाला इतर कुठल्याही शब्दसंग्रहात मिळणार. हे जमलं कसं, तर त्यात इतर स्थानं जी दिलेली होती ती सगळी सध्याच्या तमिळनाड राज्यामधली होती आणि त्यामुळे तमिळ डिक्शनरी आपल्या मंडळात सगळा मोठा खजिना आहे.
ही खरं तर इतिहास अभ्यासकांची पंढरी आहे. मी मक्का मदिना नाही म्हणत, ही पंढरी आहे, लक्षात ठेवा. इथे सगळ्यात महत्त्वाची पुस्तकं इथे आहेत आपल्याकडे. तर तिथनं जेव्हा काढलं तेव्हा कण्वी म्हणजे खिंड हे कळलं. तो थोडा इतर भाषांचा पण अभ्यास लागतो. तुम्हाला बेळगाव म्हणा किंवा कारवार म्हणा, त्यानंतर गदग वगैरे प्रांत जर बघितले तर याच्यात बायलिंग्वल फर्मानं मिळतात. त्यातली मुख्य भाषा अर्थात फारसी आहे आणि नंतरची दुय्यम भाषा आहे ती कानडी आहे आणि काही वेळेला ती मराठी पण आहे. आणि यावरनं आपण अनेक फरमानांवरनं सांगू शकतो की सध्या कर्नाटक राज्यामध्ये असलेला अनेक ठिकाणचा भाग हा मराठी भाषिकांचा होता किंवा मराठी भाषिकांचं तिथे प्राधान्य होतं. हे या फरमानांवरनं आपल्याला सिद्ध करता येतं, नाहीतर ती कशाला आली असती. आणि पुन्हा सांगतो की या फारसीचा उपयोग असा होतो की जेव्हा एखादं बायलिंग्वल फरमान म्हणा किंवा बायलिंग्वल पत्र म्हणा तुम्हाला येतं, तेव्हा जर वरच्या मजकुरात अडलं तर खालचा उपयोगाला येतं, दुसऱ्या भाषेतलं जर काय अडलं तर वरच्या मजकुराचा उपयोग होतो. पण सगळ्यात जास्त डिटेल्स असतात ते फारसीत असतात, कारण मुघल, आदिलशाह, कुतुबशाह या सगळ्यांची जी भाषा होती ती फारसी होती. राज्यभाषा ज्याला म्हणतात ती फारसी होती. आता आदिलशाही फरमानात सांगतो तुम्हाला, आदिलशाही फरमानामध्ये शिक्का आणि 3 श्रीकार असतात. श्रीकार म्हणजे आपला सरखत ज्याला म्हणतात ते. तर त्यामध्ये काय येतं, 3च येतात, तिसऱ्या खेरीज चौथा येत नाही. त्यातला एक बिस्मिल्लाहुर रहमानिर रहीम हा एक, दुसरा अल मुल्क लिल्लाह येतो आणि हु अल खलील, चौथा येत नाही, संपलं. इट इज दॅट सिम्पल. त्याच्यानंतर हाशिया म्हणजे ज्याला आपण मराठीत समास म्हणतो, कॉलम म्हणतो, त्यामध्ये परवानगी असते. बादशाच्या परवानगी आहे, हुजूर आहे, अशरफ आहे, अकदस आहे, हुमायून आहे, आला. आणि दुसरं जर कोणाच्या माहितीने आहे फरमान इशू केलं असेल तर बा इलाम, खान आलिशान, सादत निशान, रफिउल कद्र, बुलंद मकान आणि मग त्याचं नाव जे काय असेल ते. तर हे शेरे असतात आणि ते शेरे खालून वर वाचायला लागतात, वरून खाली नाही. तर ही या फरमानांची खासियत आहे. किंवा खाशाला जर एखाद्या फरमानात स्वतःचा शेरा मारायचा असेल तर तो एका बाजूला तो मारतो. ते कदाचित त्या खाशाचा हस्ताक्षर देखील असू शकतं, पण हस्ताक्षर एका फरमानावरनं किंवा एका पत्रावरनं ठरवता येत नाहीत. अनेक तशा पद्धतीची किंवा त्यांनी लिहिलेली आहेत असं समजलेली जी काही पत्रं आहेत ती एकत्र करून मग काय ते ठरवता येतं, एका याच्यावरनं ठरवता येत नाही. पण हस्ताक्षर बदललेलं जसं मोडीमधलं लक्षात येतं तसंच इथे येतं. बरं, जो मोडी लेखकाचा प्रश्न असतो किंवा काही वेळेला ज्या कारकुनी चुका मोडी लेखनात करतो, म्हणजे अनुस्वारांचा अभाव किंवा वरती दिलेली मात्रा दुसऱ्या अक्षरावर गेलेली आहे, हा प्रकार इथे देखील आहे. काफ आणि गाफची जी दांडी आहे ना ती भरतलीकडे. तुम्ही गुर्जबरदार वाचताना वाट लागते, हा गुर्जबरदार आहे तर मग दांडी इकडे का. पण तुम्हाला ते थोडंसं काय म्हणू रेफरन्सनी जायला लागतं, कारण बेग मंडळी जी आहेत, बेग आडनावाची, ही सगळी गुर्जबरदार आहेत, सगळी जवळपास. ही एक तर गुर्जबरदार आहेत किंवा किल्लेदार आहेत. तर त्यामुळे ते जर अरे हा बेग आहे म्हणजे हा गुर्जबरदार असावा. बरं, ते पुन्हा नुसतं गुर्जबरदार नाही देत, काही वेळेला गुर्जदार असतं, काही वेळेला गुर्जबरदार असतं. आणि ते अक्षरं त्या एकमेकांमध्ये अशी अडकवलेली असतात की ते सोडवून वाचणं हे अवघड नाही, अशक्य आहे. तर जेव्हा तुम्ही हे वाचाल गुर्जबरदार कसं लिहिलेलं आहे तो एक पॅटर्न डोळ्यासमोर ठेवा. इल्तमास कसं लिहिलं, इल्तमास आणि अल्मास एक हिरा आहे आणि दुसरा विनंती अर्ज आहे, परंतु स्पेलिंगमध्ये कमालीचं साम्य आहे, कमालीचं साम्य. एकच फक्त त्यात हीच आहे, ती लक्षात ठेवली ना की ते तुम्हाला बरोबर जमतं. किंवा मारुस दाश्ते बुदके, तर मारुस दाश्ते बुदके म्हणजे याच्यावरनं असं समजलं की तर ते जे लिहिलेलं असतं ना ते तुम्ही जे शिकलेलात त्यातनं जर वाचायला गेलं तर ते जमणार नाही. त्याला प्रॅक्टिसच लागते आणि ती जमते. मी तुम्हाला घाबरवत नाही, मी उलट एवढंच म्हणतो की माझ्यावर सगळा विश्वास ठेवू नका, थोडा विश्वास ठेवा. तुम्ही याच्यात आलात अजून 2 पावलं पुढे जा. जसं सह्याद्रीमध्ये आपण आपलं डेअरिंग स्ट्रेच करत असतो, एरवी एवढं कोण वर चढायला जात नाही, हातपाय लावून नराचा वानर करून कोण वर चढायला जात नाही, पण आपण तिकडे जातो. हे जसं डेअरिंग स्ट्रेच करणं आहे सह्याद्रीमध्ये, तसं आपली बुद्धी थोडी स्ट्रेच करा आणि पुढे चला. बघा, एक एक टप्पे जे आहेत ना ते फार महत्त्वाचे येत जातात आणि त्या टप्प्यातनं तुम्हाला दरवेळी काही ना काहीतरी नव्याने शिकायला मिळतं. आता नुसती क्रियापदं काढा
क्रियापदं काढल्यानंतर असं लक्षात आलं की 60-70 क्रियापदं जवळपास तुम्हाला काढता येतील. आता लेखन करणारा माणूस राजस्थानी आहे का मुसलमान आहे का आणि कोण आहे हे लक्षात येण्याजोग्या काही खुणा आहेत. म्हणजे तो बादशाहजादे जीव म्हणायला लागला ना की लक्षात येतं की हा राजस्थानी आहे, आणि जेव्हा तो सरकार बादशाहजादे जीव म्हणतो तेव्हा लक्षात येतं की हा मुसलमान आहे. काही जणं जखमी साखते म्हणतात, तर काही जणं मजरूह साखते म्हणतात. एकच आहे जखमी होणं, हा एकच त्याचा अर्थ आहे, परंतु दोन्हीमध्ये हा फरक होत जातो. आता नावावर येतो. नावांमध्ये प्रचंड याच्यात व्हरायटी आहे. प्रचंड व्हरायटी म्हणजे इथे फारसीमध्ये दिलेली जी ही मुसलमानांची नावं आहेत तो एक भाग वेगळा आहे. इंग्रजांची नावं दिली ती दिव्यच आहेत. ऑगस्टिन हे नाव जर तुम्हाला माहीत नसेल, तो रेफरन्स असा होता की शेख निजाम की ज्यांनी संभाजीराजांना पकडून नेलं तो संताजीच्या युद्धामध्ये, कोल्हापूरजवळच्या युद्धामध्ये जबर जखमी झाला, आणि एवढा जखमी झाला की त्याच्या जखमा शिवण्यासाठी म्हणून औरंगजेबाला एक पोर्तुगीज डॉक्टर बोलवायला लागलं. त्याचं नाव ऑगस्टिन होतं. हा उल्लेख ईश्वरदास नागरच्या फुतुहत आलमगिरीमध्ये होता, आणि साधारण त्याच्यात काळाचा उल्लेख नव्हता. पण मला जेव्हा ते अखबार वाचायला लागलो तेव्हा ऑगस्टियन मुआलिजे शेख निजाम, म्हणजे त्यावेळी तो खान जमान फतेजंग असं त्याला किताब दिलेला होता, त्याच्यावर मुआलिजा म्हणजे त्याच्यावर इलाज करण्यासाठी पाठवलेला आहे. मला रेफरन्स लागला, ईश्वरदास नागर म्हणतो ते बरोबर आहे, हा ऑगस्टियन आहे. हा रेफरन्स तुम्हाला लागत जातो. मराठी नावांमध्ये सांगतो तुम्हाला, तुम्ही आता हे जिमचे एक दाल सगळं वाचलं आहे, तुम्हाला आत्मसात असेल ते. स्थानिक नाव लिहिताना कधीही जिमचे हेकेमधला हे वापरत नाही. क आणि कोहनेदार ह याचं वापरूनच होतं. फलटण लिहिताना प ह ल ट न असंच लिहितात. किंवा मध्ये डफळे, सरदार डफळे जतचे, त्यांचं स्पेलिंग करताना त्यांनी फ हा फेकाफमधला वापरला होता. खरा तो प आणि ह पाहिजे, ही ग्रॅमॅटिक मिस्टेक आहे. कारण स्थानिक शब्द हे लिहिताना त्यांचे काही नियम आहेत. एक प्राणनाथ नावाचा माणूस आहे, ते वाचून दाखवा, भोलानाथ आहे, हे ओळखता अक्षरशः डोळ्याच्या खाच्या होतात. पण एकदा ते स्ट्रक्चर, मी पुन्हा तेच सांगितलं, एकदा स्ट्रक्चर लक्षात आलं ना की मग लक्षात येतं. घनश्याम लिहिताना देखील ते क ह म्हणजे गाफ धरायला लागतो, त्याच्यात एकच दांडी असते, 2 दांड्या मारलेल्या नसतात. त्यातनं लक्षात येतं क ह, अरे हां मग हा घनश्याम आहे, असं ते सगळं पुढे जातं. लच्छीराम तर दिव्यच लिहिलेला असतो, तो ओळखणं किंवा लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण हा लिहिताना त्यांचा एक स्ट्रोक वेगळा जातो, आणि हे जाणवण्याजोग्या गोष्टी आहेत. अकबरांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला मंदिरं पाडण्याचा किंवा सती मंदिरं उद्ध्वस्त केल्याचे उल्लेख आपल्याला बऱ्यापैकी मिळतात. पण कुठेही औरंगजेबाने नवीन मंदिराला काही अनुदान दिलं आहे असा उल्लेख कुठेही आढळत नाही. आता हे जे मुसलमान झालेले लोक आहेत, ती नेमकी काय कारणाने मुसलमान झाले हे त्याच्यात दिलेलं नाही आहे. परंतु औरंगजेबाखेरीज जर निकोला मानुची बघितला की ज्यांनी स्टोरी द मोगूर लिहिलं, त्याच्यात दिलेलं आहे की काही इंग्रज की जे तोफखान्यावर होते ते एखाद्या मुसलमान मुलीच्या प्रेमात पडायचे आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी म्हणून स्वतःचा ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम कबूल करायचे, आणि नंतर लक्षात यायचं की आपला धर्म जास्त चांगला आहे. तिथे परत यायला लागले की औरंगजेब सांगायचं की त्याला आणखीन एक लग्न करून द्या, जमलं तर काही पैसे द्या, त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने वागवा, आणि हे जर करत नसेल तो तर त्याला जीवे मारा, पण त्याला परत पहिल्या धर्मात जाऊ देऊ नका. असा इथे कुठेही उल्लेख येत नाही. इथे काही मजेदार प्रसंगांचे पण उल्लेख असतात. एक किल्ला आहे, रामगीर नावाचा किल्ला आहे आंध्र प्रदेशमध्ये. तिथल्या औरंगजेबाने नेमलेल्या किल्लेदाराला काहीतरी आजार झाला आणि तो काही करून हाकिमांकडनं बरं होईना. मग तिथे असलेला स्थानिक लोक म्हणाले की इथे एक भूत राहतं, त्या भूताला 2 काय तुमचे मडके जर दारू, एक बोकड आणि आणखीन काय काय दिलं तर तुमचा आजार बरा होईल. तर तो म्हणाला एवढं सगळे करतो त्याच्यात हे पण करू. त्यांनी ते केलं आणि त्याला उतार पडला. तर त्यांनी उत्साहाने जाऊन औरंगजेबालाच लिहून पत्र लिहून कळलं की हे झालं आणि असं झालं. औरंगजेब म्हणाला ही काफरांची चाल आहे, ही परत करू नको, म्हणजे मेलाच तरी चालेल पण त्या लोकांच्या गोष्टी घेऊ नकोस. हा त्यातनं केवढा अर्थ करतो. औरंगजेबाचे जर शेवटचे दिवस बघितले तर हमीदुद्दीन खान बहादूर त्याला म्हणतो की तुमच्या आजारावर जर उतार पडत नसेल तर आपण ती तुला करूया का, हत्तीदान करूया का. तो म्हणाले हे काफरांची आहेत,
ही करायची नाही. हे अगदी त्याच्या शेवटच्या दिवसातली वाक्य. असा प्रकार ह्याच्यात दिसतो. एक जण होता, हिंदू होता, तो दरबारात आपलं इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हणून गेला आणि कुराणामधले काय आहे ते भराभर वाचून दाखवले. ते औरंगजेब खुश झाला. तो म्हणाला, ते जाऊ नको, आता धर्मच स्वीकार आणि मगच काय करायचं ते कर. हा प्रकार होऊन बसतो. हे आलेलं आहे त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खूप वेगळ्या वाटतील, पण हे वाचणं, त्यातनं मिळालेला आनंद आहे, हा आनंद फार महत्त्वाचा आहे. आपल्या मंडळामध्ये अनेक फरमान आहेत. त्या फरमानामध्ये काही सोन्याच्या शाईमध्ये लिहिलेली फरमान आहेत, ती आज नुसती धुळखट पडलेली आहेत. त्यातल्या काही आदिलशाही फरमानं जी आहेत ती आम्ही आता प्रकाशित करण्याचं म्हणतो आहे. तोही एक प्रकार वेगळा आहे की ही प्रकाशित करायचं म्हटल्यावर मराठी वाचक नाही, इंग्रजीमध्ये करायचं झालं तर प्रकाशक मिळत नाही. हा सगळा प्रकार होतो. जर मराठी लोकांनी जर ही फारसी भाषा आत्मसात केली आणि त्या दस्तऐवजांचा उपयोग इतिहास लेखनासाठी करता आला तर फार फार चांगलं होईल. आज शहाजीराजांचा आणि शिखर शिंगणापूरचा संबंध सांगणारं एक फरमान आपल्याकडे हो, आणि ते आजही अप्रकाशित आहे. आज ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. भोसले घराण्यांनी या शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिराबद्दल अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तिथे तळं खणलेलं आहे किंवा त्यांची नावं तिथे आहेत. अनेक धार्मिक गोष्टी केल्या. फार शाहू छत्रपतींपर्यंत हा प्रकार चालू होता. परंतु त्यांच्याबद्दलचं एखादं फरमान आजपर्यंत उपलब्ध नव्हतं. ते आज इथे अप्रकाशित आहे आणि ते प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. सो ह्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही. आज आम्ही 4 जणं बसतो, अजित माने, आठवले काका, अजित पटवर्धन आणि मी, आम्ही असे 4 जणं बसतो. पण अनेक वेळा आम्ही 4 जणं त्याच्यात डोकं घालून बसूनही अर्थ मिळत नाही. तर एकट्या माणसाचंही काम नाही आहे. तर हे ग्रुपनी एकत्र येऊन करण्याजोगं काम आहे. आणि एकाला जे जमत नसेल तर दुसऱ्याला जमतं, दुसऱ्याला नाही जमलं तर तिसरं, नसेल तर पुन्हा गुरुवर्य मेंदळे सर आहेतच. तर हा प्रकार त्याच्यात आहे. काही धार्मिक फरमानं मिळाली की ज्याच्यामध्ये त्या माणसाबद्दल, तर ते मला वाटतं याचं होतं, गुलबर्ग्याचा जो साधू होता, बंदा नवाज गेसुदराज नावाचा होता, ते त्याला मोहम्मद आदिलशाहने लिहिलेलं फरमान आहे. त्याच्यात त्यांनी शिक्का जो आहे तो हाशियेमध्ये खाली मारलेला होता. आता हा प्रकार शिवाजी महाराजांनी जेव्हा कान्होजी जेध्यानं पत्र लिहिलेली पाहिलीत तर त्याचा शिक्का हा पत्राच्या माथ्यावर नाही आहे, तर तो पत्राच्या शेवटी आहे. हा प्रकार म्हणजे कान्होजी जेध्यांबद्दल महाराजांनी प्रकट केलेला एक आदर आहे. तो आदर त्याच्यात दिला गेलेला आहे. काही वेळेला पंजाचं फरमान असतं, म्हणजे पंजा हा त्याच्यावर उमटवलेला असतो. अशीही फरमान आहेत आपल्याकडे. शाहू महाराज नाही, एकोजी भोसले, त्यांनाही महाराज फर्जंदी हा किताब आदिलशाही काही काळ दिलेला होता. हा किताब जो आहे, जो शहाजीराजांकडे होता, तो किताब हा त्यांच्या नोकरांनी किंवा हुजऱ्यांनी दिलेला नाही आहे. हा त्यांच्या फरमानांमधनं आला आहे, बादशाहांनी दिलेला आहे. महाराज फर्जंदी शहाजीराजे भोसले असा तो उल्लेख त्याच्यात येतो. हा फार मोठा मान आहे. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा दुसऱ्या आदिलशहानी एकोजी भोसल्यांना लिहिलेलं पत्र वाचण्याजोगं आहे की सगळं राजकारण वगैरे काहीही नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात सांत्वन करणं आहे, त्यातले शब्द फार महत्त्वाचे आहेत. तर हे वाचणं खूप आनंददायक आहे. खूप एक वेगळा अनुभव आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा मी पोर्तुगीज शिकत होतो तेव्हा मला देखील हाच अनुभव आला की अरे काहीतरी हे वेगळं आहे. पोर्तुगीजमध्ये तर कित्येक शब्द आपल्या मराठीमधले ते तुम्हाला सांगूनही खरं वाटणार नाही. आपण जसं इंग्रज म्हणतो तसंच त्यांच्याकडे इंग्रज आहे. फाले अंग्रेज, तुम्हाला इंग्रजी येतो म्हणायचं नाव नाव फाशमाल वेमा शेगोर फाले इंग्रज, डझंट मॅटर, आय फॉलो इंग्लिश. कित्येक आहेत. म्हणजे आपण दुरापास्तो म्हटलो त्यातलं दुरू त्यांच्याकडे आहे. नातू आणि नात हे जेंडर सकट तसंच्या तसं त्यांच्याकडे आहे. किंवा फर्मोजो हा फर्मास आपण जो वापरतो ते त्यांच्याकडे. बोगदा, व्हरांडा हे त्यांचे शब्द आहेत. महिला ज्या पीठ मळायला वापरतात ती परात, शब्दशः तशाच आलेला आहे. ते चावी म्हणतात, चहा म्हणतात, कित्येक शब्द सारखेच्या सारखे. तर हा एक शब्दांचा जो प्रवास आहे तोही खूप मजेदार आहे या सगळ्या फरमानांमध्ये, अखबारांमध्ये, की अरे हा आपल्याला माहिती आहे, आपल्याला गेलेलं आहे. जारू गर्दन, आपण झाडू मारणं म्हणतो, ते जारू गर्दन आहे. गर्दगिरी आपण गर्दीस मिळवले म्हणतो, म्हणजे धुळीस मिळवले, तेच आहे. कित्येक शब्द आपण वापरतो. उदाहरणार्थ बंद आणि बस हे मिळून बंदोबस्त
हा वापरतो आणि त्याचा आपण एक शब्द केला आहे बंदोबस्त. दगदग, दगदग हा अरबी शब्द आहे, तोही या फरमानांमध्ये येतो, तोही या तुमच्या मोडीपत्रांमध्ये येतो. कारोबार बरोबर आबोहवा आहे, हाल हवाल आहे, हाल आणि हवा अहवाल हा एक वचन अनेक वचन हाही प्रकार आपण मराठीमध्ये अनुभवतो. फक्त आपल्याकडे अनेक वचनांचं अनेक वचन नाही आहे. म्हणजे जसं मन मा मायान हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे नाही आहे, तो तिथे बघायला मिळतो. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला या सगळ्यांमधनं शिकायला मिळतात. शिकताना आनंद असतो. त्यात मनसबदारी, मुघलांची मनसबदारी जर नीट समजून घ्यायची असेल तर अकबरांखेरीज पर्याय नाही आहे. आणि त्यावेळी सामान्य माणूस, मग शिवकाळात असो किंवा उत्तर शिवकाळात असो, सामान्य माणूस कसा जगत होता, सामान्य माणसाला कोणकोणते कर भरायला लागत होते, पाटलाचे हक्क काय होते, अशा अनेक गोष्टींचा उलगडा या फरमानांमधून येतो. काही फरमानांचा स्वरूप हे एखाद्या महजरासारखं आहे. जे मोडी जाणतात त्यांना महजर माहिती असेल. महजर म्हणजे जजमेंट सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ते वाचण्यात एक वेगळेपण आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ऊ हाच त्याच्यात सर्रासपणे वापरलेला आहे. एकच फरमान माझ्या वाचनात आलं की त्याच्यात तू आहे आणि ते म्हणजे संभाषणासारखं आहे. मन आणि तू असं आहे ते एकच फरमान जर सोडलं तर सगळं थर्ड पर्सन सिंग्युलर ऊमध्ये दिलेलं आहे. तो त्यामुळे तुमचे प्रश्न खूप सुटतात. आता तुम्हाला काय करायला हवं सांगतो. तुम्ही आत्ता एक वर्षभर तरी आहे तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे आणि तुम्ही ऐतिहासिक फारसी साहित्यखंड 1 ते 6 हे परत वाचून काढा. एकदा वरून खाली आणि एकदा म्हणजे 1 ते 6 वाचा, नंतर 6 ते 1 असं वाचा. याच्यातनं तुमची एक व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह वाढत जाईल. आणि कोणत्याही भाषेचं एक लक्षण असं असतं की जेव्हा ती व्होकॅब्युलरी आपल्याकडे खूप साठते तेव्हा आपल्याला कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की मी ह्या भाषेत बोलू शकेन. तर ती व्होकॅब्युलरी वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. नंतर आपलं डोकं एक डिक्शनरीज होऊन बसतं. मग नंतर तुम्हाला स्टेनगास किंवा हय्याम बघायची गरज पडत नाही. सो इट्स क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस. काही अवघड नाही आहे आणि ते जमू शकेल. आज जर माझ्यासारख्या माणसाला जमू शकलं तर तुम्हाला करायला काहीच अवघड नाही आहे. तर मी जास्त काही बोलत नाही कारण वेळेची मर्यादा मलाही आहे. आणि सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे काही शिकलं आहे ते कायम डोक्यात ठेवा. आणि जो सैनिकाचा त्याच्या बंदुकीवर विश्वास असतो ना, तो विश्वास हा आपल्या शिकलेल्या गोष्टींवर असायला हवा. तो जसा शत्रू समोर येतो तो कॉन्फिडंटली ती बंदूक उचलतो आणि डोळा बारीक करून त्याच्यावर ट्रिगरनी मारा करतो. तो कॉन्फिडन्स असायला हवा. आज हे मी शिकलो आहे ना, आहे माझ्या डोक्यात आणि मी तो कॉन्फिडेंटली बोलीन. अजिबात घाबरायची गरज नाही आहे. का घाबरायचं सांगा बरं. आज आपण त्याच्यासाठी कष्ट घेतले. शिक्षणाला कष्ट पडतात. तर आपल्याकडे तो एक कॉन्फिडन्स असायला हवा की जो सैनिकाचा बंदुकीवर तो विश्वास आपण मिळवलेल्या ज्ञानावर असायला हवा. आणि तो तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फक्त एकच झालं, आज आपल्या सगळ्या खाजगी गप्पा तुम्ही सार्वजनिकच सांगून टाकल्यात. हो, म्हणजे तुम्ही आत्तासुद्धा ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी बघा. एक आमचा जसं ह्यांनी 4 लोकांचं नाव सांगितलं की हे तेंडुलकर सर स्वतः, पटवर्धन सर, अजित माने सर आणि आठवले काका, ही जसं 4 माणसं एका बाजूला काम करतात तसं आम्ही 6-7 लोक एकत्र काम करत असतो. त्यातले काही अमेरिकेत आहेत, काही भारतात आहेत. आणि कुठल्याही वेळेची मर्यादा, जुलमी मर्यादा न बाळगता 24 तास त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हे नवीन वाचलं, ही फारसी लाईन आहे, याचा स्क्रीनशॉट आहे, याचा अर्थ काय, याच्यावरती सातत्याने चर्चा चालू असते. सातत्याने. मग त्याचा म्हणजे टेक्स्च्युअल रेफरन्स असा जरी असला तरी काळाच्या संदर्भातला रेफरन्स असा आहे कारण अमुक पुस्तकामध्ये अमुक गोष्ट लिहिलेली आहे. कारण एखाद्या वेळेला आपण अखबारातला एखादा एक्स्ट्रॅक्ट किंवा एखादीच लाईन कुठेतरी वाचत असतो, पाहत असतो, पण त्याच्या अलीकडचा पलीकडचा संदर्भ. 24 तास जी माणसं जेव्हा जागी असतात, जेव्हा त्यांचे डोळे उघडे असतात आणि त्यांचा हात रिकामा असतो, तेव्हा आम्ही 7 माणसं मोरलेस हेच काम करत असतो. तर मी भारत इतिहास संशोधक सांगायचं तात्पर्य हे आहे की हे सगळं मी तुम्हाला किंवा पराग तुम्हाला जितक्या सोपं करून सांगू शकलो त्याचं कारण हेच आहे जे मी तुम्हाला मगासपासून सांगतो आहे की ज्या माणसांकडनं आम्ही शिकलो त्याने आम्हाला तितकं सोपं करून सांगितलं.
तेच पुढे तुम्हालाही ते तितकंच सोपं वाटू शकेल. फक्त एकच गोष्ट आहे, त्यांनी जे सांगितलं शेवटचं, की सैनिकाचा त्याच्या बंदुकीवर जितका विश्वास असतो तितका आपल्या शिकलेल्या ज्ञानावरती आपला विश्वास असायला पाहिजे. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आदरणीय पांडुरंग बलकवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया अध्यक्षीय भाषण करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि इतिहासप्रेमी बंधू भगिनींना, आज मंडळाच्या माध्यमातून गुरुप्रसाद कानिटकर आणि पराग पिंपळखरे या दोघांनी फारसी भाषा प्रशिक्षण वर्ग घेतला आणि त्यामध्ये तुम्ही भाग घेतला आणि यशस्वी झाला. भाषा शिकण्यामध्ये पहिल्यांदा, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं प्रथम कौतुक करतो. गेले काही महिने सातत्याने तुम्ही ह्या वर्गामध्ये येत आहे आणि माझ्या दृष्टीने कौतुकाची गोष्ट म्हणजे प्रत्येकजण आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं वय काय हे विसरून अगदी एक सामान्य विद्यार्थी होऊन तुम्ही ही एक महत्त्वाची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करता. ही अतिशय कौतुकास्पद घटना आहे. आत्ताच ज्यांनी तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाचे विचार मांडले, आमचे मित्र महेश तेंडुलकर. एखाद्या व्यक्तीचा किती प्रचंड भाषेचा आणि इतिहासाचा अभ्यास असतो याचं हे उदाहरण आहे की आपल्याला नेहमी आपण कुठं आहोत, आम्हाला कुठपर्यंत जायचं आहे याचा अंदाज येण्यासाठी आजचं महेशरावांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या भाषेचा बारकावा त्यांनी सहजतेने तुम्हाला सांगितला. हा अत्यंत महत्त्वाचा आजचा धडा होता. खरं तर आजही क्लासच होता तुमचा. आज खरं तर तुमचं कौतुक सोहळा आहे, परंतु आजही तुम्हाला फार चांगलं ज्ञान मिळालं. आणि इतिहासात त्यांनी किती खोलवर अभ्यास केला हेही आज आपल्याला जाणवलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची आहे. आज मी कोणता विषय मांडायचा हा विचार करत असताना की फारसी भाषेचं मराठ्यांच्या इतिहासासाठीचं महत्त्व, की गा बाबा आपल्याला फारसी भाषा का शिकली पाहिजे मराठी माणसानी. त्याचं कारण की ही आपल्यावर ज्यांनी राज्य केलं त्या जेत्यांची भाषा आहे. आणि नेहमी जेता आपली संस्कृती आपल्या पराजितांवर लादण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर त्याला प्रशासन करायचं असतं. तो जेता असल्यामुळे त्या प्रशासनासाठी म्हणून तो आपली भाषा तुमच्यावर लादत असतो. म्हणजे आपल्याला आपल्यावर राज्य करणाऱ्या, इथं राज्य करणाऱ्या लोकांची ती भाषा आहे. त्यांनी इथं राज्य कसं केलं आणि म्हणून ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, म्हणजे एक प्रकारे आपली त्यांच्या प्रभावाखाली आपली जी संस्कृती नांदत होती त्या काळात एक प्रकारे गुलामी असेल, पण त्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाला, आपल्या पूर्वजांना काय काय करावं लागलं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये फारसी भाषेतल्या कागदपत्रांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणखी दोन गोष्टी सांगतो. 17वं आणि 18वं शतक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिवाजी महाराजांनी
प्रक्रियेला सुरुवात केली स्वराज्याच्या. खरं तर त्याच्या अगोदर मराठ्यांचा सहभाग झाला होता. निजामशाहीच्या माध्यमातून मुसलमानी राज्यकर्त्यांच्या सत्तेमध्ये मराठी माणसांचा, हिंदूंचा सहभाग सुरू झाला होता आणि त्यामध्ये अनेक घराणी निर्माण झाली महाराष्ट्रात. भोसले, जाधव, निंबाळकर, शिर्के, पांढरे, माने ही घराणी निर्माण झाली आणि त्या निजामशाही असेल, आदिलशाही सत्तेच्या माध्यमात ते गेले. आता 17व्या शतकाच्या अगोदर म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये आपल्या इतिहासाची, आपल्या राज्याची, आपल्या भागाची पार्श्वभूमी जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला फारसी भाषा येणं आवश्यक आहे. कारण की त्या शासनकर्त्यांच्या हाताखाली ही मंडळी काम करत आहेत. त्यामुळे जो काही पत्रव्यवहार झाला जसा मोडी लिपीमध्ये झाला तसा फारसीमध्ये झालेला आहे. कारण की बादशाह त्यांना पाठवताना फरमान पाठवतो तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना. इथं त्यांचं राज्य असल्यामुळे इथल्या प्रशासकीय कारभार हा फारसी भाषेतून होतो आहे. इथल्या सरदार मनसबदारांशी करणारा पत्रव्यवहार तो फारसीमधून करतो आहे आणि म्हणून ती भाषा आपल्याला शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट बघा की कुठलंही शासन, प्रशासन याची एक व्यवस्था असते. म्हणजे सरकारी दप्तरात गेला म्हणजे राष्ट्रपतींच्या कार्यालय, पंतप्रधानांपासून तर मामलेदार तलाठीपर्यंत किंवा कुठलंही खाजगी दप्तर असेल त्याचा पत्रव्यवहाराचे 2 भाग असतात. त्या कार्यालयाला आलेलं पत्र आणि त्या कार्यालयातून बाहेर गेलेलं पत्र, इनवर्ड आणि आउट. त्या कार्यालयाचा इतिहास समजून घ्यायचा असेल, कंपनीचा, व्यवस्थेचा, तर हा पत्रव्यवहार अत्यंत महत्त्वाचा होता. तसं 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांपासून 1707 सालापर्यंत म्हणजे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की तो आपला इतिहास आहे, म्हणजे 17व्या शतकाचा इतिहास. परंतु दुर्दैवाने काय घडलं की रायगडावर ज्यावेळेस रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळेस शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा सर्व अधिकृत दप्तरखाना, मग त्यामध्ये छत्रपती, अष्टप्रधान, 18 कारखाने आणि खाजगी व्यवहार, जे शिवाजी महाराजांच्या कार्यालयाकडून, अष्टप्रधानांच्या कार्यालयाकडून, 18 कारखान्यांकडून बाहेर गेलेला पत्रव्यवहार, त्याची जी ऑफिस कॉपी होती ती, आणि बाहेरून मुघलांकडून आलेला, आदिलशाहीकडून आलेला, आपल्या कुतुबशाहीकडून आलेला, इंग्रजांकडून आलेला शिवाजी महाराजांचं कार्यालय, संभाजी महाराजांचं कार्यालय, राजाराम महाराज, हा सर्व पत्रव्यवहार आज आपल्याला उपलब्ध नाही. याचं कारण काय तर रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर 1689मध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा सर्व पत्रव्यवहार नष्ट केला गेला ब्रिटिशांकडून, आपल्या मुघलांकडून. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न पुण्यामधून 1642 साली सुरू केला, त्यापासून सगळा पत्रव्यवहार तिथं नष्ट झालेला आहे. म्हणजे ऑफिशियली जसं मुघलांचं ऑफिशियली दप्तर आज उपलब्ध आहे तसं 17व्या शतकाचा अभ्यास करायचा असेल शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, कारण की हीच परिस्थिती. राजाराम महाराज इथून गेले, जिंजीला राहिले, 8 वर्ष त्यांनी तिथं कारभार पाहिला आणि एके दिवशी त्यांना त्या जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडायचं होतं.
स्वतःचा जीव बाहेर घेऊन कसं जाणायचं हा त्यांच्यापुढं प्रश्नचिन्ह. त्या 8 वर्षामध्ये राजाराम महाराजांनी स्वराज्याच्या कारभाराच्या निमित्ताने केलेले हजारो कागदपत्र तिथं त्यांना मागं सोडून यावं लागलं आणि मुघलांनी नष्ट केला. म्हणजे कुठलाही म्हणजे एखादा जर तुम्हाला मराठशाहीचा, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराज, राजाराम महाराजांचा अधिकृत इतिहास लिहायचा असेल तर आवश्यक असणारा सरकारी पत्रव्यवहार हा नष्ट झालेला आहे. आता बघा, त्यांच्या कार्यालयातून व्यक्तीला, घराण्याला, सरदाराकडं गेलेली पत्र आज आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. तीही बरीचशी नष्ट झाली, परंतु एखाद्या घराण्याने जपून ठेवली आणि या कागदपत्रांवरून आज आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतो. आता दुसरी बाजू, आणखी मराठ्यांचा इतिहास अभ्यास करायचा. महेशरावांनी सांगितलं की फारसी साधनं महत्त्वाची आहे, कारण की त्यावेळेच्या आदिलशाहींनी इतिहास लिहून ठेवला आणि त्यांचं सरकारी दप्तर आपल्याकडे आहे, मुघलांचं दप्तर आहे, मुघल अखबार आहे. जे मुघल इतिहासकारांनी समकालीन लिहिलेला इतिहास आणि मुघलांचं दिल्लीमध्ये की जे औरंगजेबाबरोबर असलेलं दप्तरखाना आज उपलब्ध आहे आणि त्यातूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने मराठ्यांचा, शिवाजी महाराजांचा इतिहासाची रचना करता येणार आहे. कारण की आपण पंगू झालेलो आहे. आपली लाखो कागदपत्र ही नष्ट झालेली आहे आणि आपण आता एक प्रकारे परावलंबी झालेलो आहे. आणि म्हणून आपल्याला हा इतिहास सिद्ध करण्यासाठी, लिहिण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपल्यासाठी फारसी साधनं ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला फारसी भाषेचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक. आता बघा, 18व्या शतकात मात्र आपण भाग्यवान आहोत, कारण की 1707 सालानंतर शाहू सुटून आला आणि शाहू महाराजांपासून तर पेशव्यांचं सगळं दप्तर 5 कोटी कागद आपल्याकडं आहेत. त्यांचाही आपण अभ्यास केला नाही, हे दुर्दैव आहे. तो मोडीमधला पत्रव्यवहार आहे, त्याच्याकडंही आपण बघितलं नाही. पण आपलं आकर्षण काय पाहिलं तर शिवाजी महाराज आणि तो 27 वर्षाचा संघर्ष, आणि त्याचा जर आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फारसी भाषा शिकली पाहिजे. आणि आपल्या मराठ्यांना फारशीशिवाय पर्याय नाही. आता ती शकत असताना ती एक परकीयांची भाषा आहे, त्यामुळे आपल्याला ज्ञान घेणं, कारण की आपली ती स्थानिक नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात, परंतु आपण त्याच्यावर अनुभवाने मात करू शकतो. आणि त्याच्यात काळजी घ्यावी लागते. समकालीन कागदपत्र आहेत, पण त्या कागदपत्रात आपल्याविषयी काय म्हटलं आहे हे समजून घेताना आपली बुद्धी शाबीत ठेवावी लागते. कारण की आदिलशाहीच्या, मुघलांच्या फरमानात शिवाजी महाराजांविषयी गैर लिहिलेलं असणार आहे, समकालीन लिहिलेलं आहे, पण ते शत्रू पक्षाने लिहिलेलं आहे, म्हणून ते आपण योग्यरित्या समजून घेतलं. आता दुसरी बाजू की आपण एखादी मोहीम करतो, एखादं युद्ध झालं मराठ्यांच्या वतीने, बाबा साताऱ्यामध्ये एक युद्ध झालं. आता त्या संताजी घोरपड्यांच्या युद्धात मराठ्यांच्या बाजूनी संताजी घोरपडे आणि तिथं घडलेली घटना, त्या घटनेच्या प्रसंगी जी आपली मंडळी होती त्या मंडळींनी जो आपल्याला झालेला पत्रव्यवहार किंवा बातमीपत्र किंवा जो नंतर लिहून ठेवलेला आहे त्याच्यातून आपली बाजू समजेल. पण शत्रूचं सैन्य किती आहे, शत्रूच्या सैन्यामध्ये कोणकोण अधिकारी महत्त्वाचे होते, त्यांची एकूण साधन सामुग्री कशी होती, याविषयीचं डिटेल्स आपल्याला जर कळायचं असेल तर आपल्याला त्यांच्या बाजूची साधनं समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला जसं मोडीमधली मराठ्यांच्या बाजूची कागदपत्र साधनं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, तशी प्रतिपक्षाची साधनं देखील अभ्यास करून त्या दोघांचं एकमेकाशी योग्य पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करावं लागतं. आणि मग त्यातून आपल्याला त्या घटनेचं सत्यरूप चित्र उभं करता येतं. कारण की दोन्ही बाजू एकांगी असू शकतात, त्यामुळे आपल्याला त्याचं सत्य स्वरूप व्यक्त करायचं असेल तर दोन्हीही बाजूंचा अभ्यास करून त्यातून काय योग्य आहे
याचा निर्णय घेऊन आपण तिथे काय घडलं हे योग्यरित्या मांडू शकतो. आणि म्हणून ही भाषा आपल्याला शिकून घ्यायची आहे. आता आणखी एक मजेशीर गोष्ट सांगतो की आता बघा, पुणे आर्काईव्हमध्ये जमाव दप्तर ब्रिटिशांनी एकत्र केलं. या जमावामध्ये प्रत्येक गावाचं दप्तर, या गावाच्या दप्तरामध्ये प्रत्येक गावाचं मुडी दप्तर आहे आणि त्याच्यामध्ये फारसी दप्तर होतं, कागदपत्र होती. ही कागदपत्र कधीची होती तर शिवपूर्व काळातली होती, म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटच्या काळातली असतील. 17व्या शतकात शहाजीराजांपासून आपल्या पुणे प्रांत, प्रामुख्याने पुणे जमाव, म्हणजे आपल्या हा जो काही पुणे प्रांत आहे की जिथं स्वराज्य उभं राहिलं, त्या स्वराज्य जिथं उभं राहिलं मुख्य, त्या भागातली शहाजीराजे त्यांच्या अगोदरची त्या प्रत्येक गावाच्या दप्तरातली फारसी, कारण का राज्य त्यांचं आहे. आणि त्याचबरोबर शहाजीराजांपासून शिवाजीराजांपासून 17व्या शतकातली त्यातली कागदपत्र आणि त्यानंतर मराठ्यांचं जो स्वातंत्र्य समर झालं त्या 27 वर्षामध्ये एक प्रकारे मुघलांचंच राज्य होतं, कारण की औरंगजेब 27 वर्ष इथं होतं ना. औरंगजेबाचा एक प्रकारे प्रत्येक गावावर अंमल होता. आपल्याकडं फार थोड्या वेळा मराठ्यांचं राज्य तिथं होतं. किल्ले देखील बऱ्याच वेळा त्यांच्याकडे गेले आणि मग ते किल्ले त्यांच्याकडे कसे गेले, त्याच्या खालचा प्रदेश कसा गेला, तिथलं प्रशासन त्यांनी कसं उभं केलं, हे सगळं त्या जमाव दप्तरात होतं. परंतु दुर्दैवाने इथं फारसी वाचणारे नाहीत, म्हणून हे कागदपत्र आपल्या पुणे आर्काईव्हमधून काढून औरंगाबादच्या आर्काईव्हमध्ये आपण आता संभाजीनगर म्हणू, त्या आर्काईव्हमध्ये इथले पर्शियन कागद, फारसी कागद नेलेले आहे. आणि ते कागदपत्र जसं आपली आता एक नवी फळी आहे की ते इंग्लंडमधले कागदपत्र मिळवत आहेत. किंवा अब्दालीबद्दल काय म्हटलं इतिहासकारांनी, अब्दालीच्या इतिहासकार, मुघलांचे इतिहासकार, त्यांनी लिहिलेल्या तवारीखा बखरीसारख्या त्या आपण अभ्यास करतो. परंतु एक मोठं दालन आपण त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही, ज्याच्यामध्ये शिवपूर्व काल आणि प्रामुख्याने 1689 ते 1707. अहो आश्चर्य म्हणजे बघा की साधारणपणाने 1660 साली पुणे मुघलांच्या ताब्यात गेलं, पुणे शहर. ते 1717पर्यंत पुणे मराठ्यांच्या ताब्यात नव्हतं. हे 57 वर्ष पुणंच मराठ्यांच्या ताब्यात नाही शिवाजी महाराजांचं, इथं सगळं प्रशासन मुघलांचं आहे. आणि म्हणून प्रामुख्याने 12 मावळ, पुणे प्रांत याचे सर्व फारसी कागद यामधल्या कालखंडावर प्रकाश टाकणारे की जे मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आज संभाजीनगरामध्ये औरंगाबादमधल्या तिथल्या दप्तरखान्यात आहेत. आणि म्हणून कालपर्यंत आपल्याकडं फारसी तज्ज्ञ नव्हते, अभ्यासच येत नव्हता. आज आपल्याकडं ज्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात फारसीचे तज्ज्ञ निर्माण होत आहेत तुम्ही लोक, आणि नवीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली जे वर्ग घेतले जातात, आणि या वर्गामधून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठ्यांच्या 100 वर्षाच्या इतिहासात मुसलमानेतर हिंदू फारसी वाचक एवढे कधीही नव्हते. खऱ्यांसारखा दिग्गज माणूस होता, त्यांचं कौतुक किती करावं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यावेळी इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये जर कुठं इरफान हबीब, अलीगडवाले युनिव्हर्सिटी की जिथं आपण म्हणतो की फारसीचा अभ्यास होतो, ही मंडळी इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये एखादं जर मुघल फरमान वाचायला थांबले, वाचत असताना त्यांचं पहिलं लक्ष जात होतं की त्या पुण्यावरून पुण्याचा बामण खरे आलाय का, आपल्याला सावधतेने वाचावं लागेल, कारण की या भारतामध्ये आपली फरमान वाचण्यातली चूक शोधणारा आणि चूक निर्भयतेने सांगणारा असं तो तात्या खरे आहे. इथपर्यंत उच्च दर्जाचे इथं देखील तज्ज्ञ होते, परंतु त्यांची मर्यादा म्हणजे त्यांची संख्या कमी होती. आज जेवढे आपल्या पुण्यामध्ये फारसीचा अभ्यास मुसलमानेतर आपण करतो आहोत, आणि आपलं ध्येय आहे मराठ्यांच्या इतिहासाशी, कारण की इथं देखील पुण्यामध्ये 2-4 जे काही फारसीचे तज्ज्ञ आहेत त्यांना आपल्या इतिहासाशी काही घेणं देणं नाही आहे.
आणि म्हणून आपल्याला आपला इतिहास, मराठ्यांचा इतिहास जर शास्त्रोक्त पद्धतीने साधनांवर आधारित जगासमोर आणायचा असेल तर जसं आपल्याला मोडी लिपी आत्मसात करणं आवश्यक आहे, तसंच आपल्याला फारसी लिपी, फारसी भाषा आत्मसात केल्याशिवाय आपण पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि याच उद्देशाने भारत इतिहास संशोधक मंडळ गेली अनेक वर्ष इथं फारसीचे क्लास घेत आहेत आणि त्यामध्ये ही सगळी आमची नवी फळी आहे. हे आमचे अष्टप्रधान आहेत आणि तुम्ही भाग्यवान आहात की यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही एक नवी भाषा आत्मसात करता. एखादी भाषा आत्मसात करणं यासारखं म्हणजे जसं म्हणतात ना अलिबाबाची गुहा, की त्या अलिबाबाच्या गुहेमध्ये तिळा दार उघड म्हटल्यानंतर तो दरवाजा उघडला गेला आणि दिवे म्हणजे डोळे दिपून जावे असा खजिना आपल्यासमोर उपलब्ध झाला. काय घेऊन जायचं आणि किती घेऊन जायचं? तसं होतं की तुम्ही फारसी भाषा शिकलात, मोडी लिपी शिकलात तर तुमच्यासमोर हा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास, त्या गुहेचा दरवाजा उघडल्यानंतर जसं आपण पाहतो तसा आपल्यासमोर उभा राहतो आणि मग आपण आनंदित होतो. मला अनेक वेळा म्हणतो तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला आत्मानंद मिळाला. माणूस जगतोच मुळात आनंदासाठी. पैसा हे त्याचं साधन आहे आनंद मिळवण्याचं एक छोटंसं, पण पैशाने आनंद मिळत नाही. हा जो काही अशा पद्धतीने आपल्याला आवडणारं काम करण्याचा आनंद जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच एक RTO इथे येतात, एक पत्रकार म्हणजे एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे आणि तुम्ही जी मंडळी येतात आणि यामुळं मनामध्ये एक आशेचा अंकुर येतो की मला एक विश्वास निर्माण होतो की आम्हाला आता खात्री आहे, आम्हाला एक विश्वास आहे, आम्हाला एक आशा आहे की आपला मराठ्यांचा इतिहास हा शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडणारे खंदे शिलेदार शिवाजी महाराजांचे आज आपल्याला मिळाले. कारण की इतिहास ही मला काय वाटतं असं काही चालत नाही. इतिहास हे शास्त्र आहे, ते पुराव्यावर आधारलेलं आहे. तुमच्या म्हणजे राजवाड्यांनी सांगितलं की तुमच्या विधानाची ताकद त्या पुराव्यावर आहे. कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही करताय विधान, त्या पुराव्यावर तुमच्या विधानाची ताकद आहे. लक्षात ठेवा, कोण किती मोठा आहे आणि त्याने केलेलं विधान, मोठ्या माणसांनी केलेलं विधान हे सत्यच असेल असं नाही. त्या व्यक्तीने, कितीही मोठ्या व्यक्तीने केलेलं विधान कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं त्याच्यावर त्याचं महत्त्व आहे. अगदी लहान मुलाने किंवा अगदी नवशिक्या अभ्यासकाला एखादा अप्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा इतिहासावर प्रकाश टाकणारा कागद जर मिळाला आणि कालची सगळ्यांची मतं त्यामुळे खोडली जाणार असेल, पण त्या नवशिक्याने केलेलं संशोधन लाख मोलाचं आहे, त्या सर्व अभ्यासकांपेक्षाही श्रेष्ठ ठरणार आहे. आणि म्हणून हे आव्हान घेऊन आपल्याला आपल्या मराठ्यांचा इतिहास आपण करायचा आहे आणि इतिहास संशोधक मंडळ त्याचं ध्येयच ते आहे. आणि आम्ही तुम्हाला लागेल ते सहकार्य करू आणि तुमच्याकडून फार मोठी आशा आहे आम्हाला की तुमच्याकडून मराठ्यांच्या इतिहासातलं काही ना काही अज्ञात इतिहासाचा भाग हा निश्चितच जगासमोर येईल आणि त्यामध्ये तुमचा हातभार लागेल अशा पद्धतीचा एक विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो. मी इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रोज सकाळी उठल्यावर मी आरशात बघतो आणि स्वतःला सांगतो की तुला काही येत नाही. त्याचं कारण हे आहे. मग संध्याकाळी असं काहीतरी ऐकलं की मग मला पटतं मी सकाळी जे बोललो होतो ते बरोबर होतं. हो, म्हणजे मी कधीतरी वर्गात बोलतानाही सांगितलं असेल की रोज अभ्यास का करावा. माझा मुलगा आहे छोटा, तो मला विचारतो की तू काय रोज अभ्यास करत असतोस. तर मी सांगतो की अरे मला काही येत नाही हे मला पटायला पाहिजे की नाही रोज. आता आज ते त्याला कळत नाही कारण तो खूप लहान आहे, त्याला हे कधीतरी पटेल की रोज अभ्यास करण्याचं महत्त्व काय.
आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं आहेत. आता त्यांनी राजवाड्यांचा उल्लेख केला, अशी अनेक मोठी माणसं आहेत. तात्याखऱ्यांचा उल्लेख केला, दत्तवामन पोद्दार आहेत ज्यांचं मागं चित्र लावलेलं आहे. इथे एक मुजुमदारांचं चित्र होतं, बहुतेक ते रिस्टोरेशनसाठी गेलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासातलं सगळ्यात महत्त्वाचं एक फरमान हे सरदार आबासाहेब मुजुमदारांनी प्रकाशित केलेलं आहे, ज्या फरमानामध्ये दुसरा आलमगीर बादशहानी नानासाहेबांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात तो असं लिहितो की आम्हाला पेन्शनीत काढा. आणि 4 ओळी त्या फरमानाच्या सुरुवातीच्या 4 ओळी ह्या केवळ सदाशिवराव भाऊंच्या कौतुकाच्या आहेत. म्हणजे एखाद्या क्लार्कनी जर का एवढं बटर लावलं ना तावरे सर, तर त्याला चीफ सेक्रेटरी करतील, डायरेक्ट अधेमध्ये काही न करता. इतपत त्यांनी त्याला लोणी लावलेलं आहे. आणि बाबा तुझ्या पाया पडतो, आता हे तुम्ही दिल्लीतलं सगळं राज्य येऊन आमचं चालवा आणि आम्हाला पेन्शनीत काढा, असं सगळ्यात महत्त्वाचं फरमान हे या संस्थेच्या, म्हणजे ही संस्था स्थापन झाल्याच्या अगदी सुरुवातीच्या एका वार्षिक इतिवृत्तामध्ये प्रकाशित केलेलं आहे. हे या संस्थेचं महत्त्व आहे. आमच्यासारखे लहान विद्यार्थी येतात आणि आम्हाला पाक्षिक सभा घ्यायला आम्ही फक्त एक अर्ज करतो की बलकवडे सर एक पाक्षिक सभा घ्यायचे. ते सांगतात की ठीक आहे, दप्तरासाठी अर्ज दे. हे सगळं आजपासून तुम्हालाही आहे. फक्त एकच त्याची पूर्वअट आहे की अभ्यास करायला पाहिजे. जे तुम्हाला कधीही लागेल, कुठल्याही वेळेला लागेल, घड्याळात बघू नका की किती वाजलेत. तो किंवा मी कधी फोनवरती प्रत्यक्ष उपलब्ध असतो. त्यामुळे फक्त, आणि आम्हाला जे कळत नाही ते आजही, म्हणजे काय आम्हाला सगळं कळतं असं काही अजिबात दावा नाही. आम्ही अजून शिकण्याच्याच प्रोसेसमध्ये आहोत. आम्ही तेंडुलकरांना विचारतो, मेंदळे सरांना विचारतो, जोशी सरांना विचारतो, आम्ही ते करतो. म्हणजे एक तुम्हाला छोटा प्रसंग फक्त सांगतो आणि परागला औपचारिक आभार मानायला सांगतो. काय घरचाच कार्यक्रम आहे, म्हणजे असा काय आभार मानण्याचा, पण औपचारिकता म्हणून कार्यक्रमाची एक छोटा प्रसंग सांगतो. मी जेव्हा फारसी शिकत होतो त्यावेळेला मला एक शंका होती. सल्तनते शाह आलम अज दिल्ली ता पालम असं दुसऱ्या शाह आलमच्या बाबतीत म्हणत असत. तर मला अशी शंका होती की नाही, हे कपलेट त्याच्या बाबतीतलं नाही, त्याच्या आधी कुणीतरी वापरलेलं असायला पाहिजे. मी ज्यांच्याकडे शिकलो त्या राजेंद्र जोशी सरांना मी विचारलं, तर सर म्हणाले मला माहीत नाही आहे, आपण चौकशी करूया. आणि शमसुर रहमान फारुखी नावाचे भारतामधले उर्दू फारसीचे फार मोठे विद्वान तज्ज्ञ होऊन गेले, ते काही काळापूर्वी वारले. एक गोपीचंद नारंग होते, एक शमसुर रहमान फारुखी होते. हे भारतामधले उर्दू फारसीचा शेवटचा शब्द मानले जात असत. इतके प्रचंड मोठे विद्वान, त्यापैकी शमसुर रहमान फारुखी हे जोशी सरांचे शिक्षक. त्यांनी त्यांना ईमेल लिहिला की सर असं असं आहे आणि माझा एक विद्यार्थी आहे तो असं असं म्हणतो आहे. शमसुर रहमान फारुखींनी, आणि त्या ईमेलमध्ये मी कॉपी होतो, मार्क होतो मी, शमसुर रहमान फारुखींनी त्या ईमेलवरती उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की येस मिस्टर जोशी, युअर स्टुडंट इज राईट. आणि त्यांनी त्याचं पुढे सगळं एक्सप्लेनेशन लिहिलं. गोष्ट ही सांगायची की त्यांना जेव्हा जे अडलं तेव्हा त्यांनी ते त्यांच्या शिक्षकांना विचारलं. ही आपल्याकडे सोय उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही सगळे हवा तितका फायदा घ्याल, जास्तीत जास्त फायदा घ्याल, एवढीच अपेक्षा आहे. मी परागला विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आपल्या औपचारिक आभार मानावेत. आभार मानायचे म्हणजे आता सगळ्यात आधी आपल्याला मंडळाचेच आभार, कारण हा मंडळाचा उपक्रम आहे आणि भारत इतिहास संशोधक मंडळ आहे. संशोधनासाठी हे नाही आहे, तर संशोधकांसाठी आहे. संशोधकांनी येऊन काम करावं. आणि जसं गुरुप्रसादने सांगितलं की आता ह्यापुढे ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला पण आहेत, तुम्ही देखील या आणि तुमचा स्वतःचा जो ग्रुप केलेला आहे तो करा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं डिस्कशन्स करू शकतात आणि अडलंच तर विचारायला सगळ्या लेवलपर्यंत जायला सोय आहे. आणि इथले पदाधिकारी देखील तुम्हाला हातातलं काम बाजूला ठेवून सगळं देऊ शकतात. हा माझा त्यांच्याकडे न बघता सांगताचा विश्वास आहे, कारण हा माझा दांडगा अनुभव आहे आत्तापर्यंतचा. मंडळाचे तर आभार आहेतच, मानतो आम्ही याच्यामध्ये. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार आणि त्यांच्या कर्मचारी वर्गांचे, ज्यांनी आजपर्यंत आपल्याला सगळी वेळोवेळी मदत केली. हा वर्ग यशस्वी करण्यासाठीचे त्यांचे जे काही लागले ते आज आलेले, आज म्हणजे आपलं खास विनंतीला मान देऊन आलेले पांडुरंग बलकवडे सर आणि महेश तेंडुलकर सर यांचे विशेष आभार आहेतच. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट तुमचे सगळ्यांचेही आभार. ह्याच्यासाठी आभार नाही आहेत की तुम्ही शिकायला आलात, तुम्ही तुमच्या आत्मानंदासाठी शिकायला आलात,
पण तुम्ही नेटाने शिकलात. तुमच्यावरती प्रत्येकाला काही काही स्वतःच्या अडचणी होत्या, स्वतःची कितीतरी गोष्टींच्या मध्ये होते. कुलकर्णी सरांचा हाताला दुखापत झाली होती. धनवे सर तर अगदी पार खूप दुरून येत होते, म्हणजे डिस्टन्स वाईज ते सगळ्यात जास्त दुरून येत होते. पाटसकर सरांनी तर वेळात वेळ काढून यायच्या. दोघी समृद्धी आणि सोनाली या इथे नोकरी सांभाळून यायची, ही आपले क्लास सांभाळून बिचारी यायची. तिची आई तिच्यासाठी बराच वेळ थांबलेली असायची. म्हणजे त्यांचेही आभार, या सगळ्यांच्या मागे आभार आहेत. रोहित सर तर किती वेळेला लवकर येऊन बसलेले असायचे आणि आज बिचारे नेमके उशिरा आले, नाही तर रोहित सर तर सगळ्यात आधी येऊन बसलेले असायचे. गोखले सरांनी तर मध्ये किती तिथं गेलेले असताना सुद्धा, म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला असताना यायचे. फाटक सरांचं तर काय आहेच त्यांचं याच्यामध्ये की ते लवकर यायचे. कधी बिचाऱ्यांचे घरचे, आता घरची त्यांच्या घरचं लग्न आहे त्याच्या धमधम सुरू आहेत, पण त्यांना आज ते सोडवलं नाही आहे. तावरे सरांना तर आपल्याला माहिती आहेत की आज तर ते आलेत, पण मध्यंतरीच्या काळातली त्यांची इलेक्शनची ड्युटी आणि ती जिकरीची होती त्या सगळ्या करून देखील ते आलेले आहेत. म्हणून हे तुमचे सगळ्यांचे की नेट लावून धरला आहेत आणि त्याचा प्रत्यंतर परवा बुधवारी आलेले आहेत आणि तुम्ही उत्कृष्ट यांनी वाचलेले आहात. मी दुर्दैवाने नव्हतो, पण मला रिपोर्ट मिळालेला आहे, तुम्ही उत्कृष्ट केलेलं आहे. म्हणून तुमचे देखील आभार आणि आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ दिलेलं काढलेलं आहेत म्हणून बलकवडे सर, तेंडुलकर सरांचे आभार आहेतच, मंडळाचे पण आभार. आणि आता इथं मी थांबतो. धन्यवाद.